सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भवातं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। ध्यानमूलं गुरुरमूर्ति पूजामूलं गुरुरपदं मंत्रमूलं गुरुरवाक्य मोक्षमूलं गुरुरकृपा। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकटे झळाळी कारण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी। भोलेनाथ 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 भोलेनाथ
फ्रेश मूडमध्ये बसायचं. असं खाली माना टाकून इकडं तिकडं पाय पसरून असं अजिबात नाही. शिवस्वरूप राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महारुद्रेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये शिव महापुराण कथेचा नामयज्ञाचा आजचा हा दुसरा दिवस. कितवा दिवस? दुसरा दिवस. आणि या दुसऱ्या दिवसामध्ये आपण श्री शिव महापुराणाचा ग्रंथ श्रवण करण्याकरता बसलो. कशा करता बसलो? शिव महापुराणाचा ग्रंथ आम्ही श्रवण करण्याकरता बसलो. ज्यांच्या प्रांगणामध्ये ही सेवा आहेत ना त्यांना महारुद्रेश्वर महादेव म्हणतात. काय म्हणताय? एवढ्या जर भांडायला गेल्या तर म्हटले ताई एवढ्यांची काहीच गरज नाही. इथं मंदिराच्या प्रांगणामध्ये जर आयोजकांनी सांगितलं बायानो पत्रवाळा इथं टाकू नका आणि एखादीनं सहज टाकली आणि एखादे काका म्हटले अगं बाई तुला इथं टाकायला नव्हती सांगितली, त्या अगरबत्त्या काढून घेतो, थोड्या अगरबत्त्या काढून, तुला इथं नव्हती टाकायला सांगितली. बाई म्हटले तू काय मंदिराचा मालक चालला का? किती आवाज? जेवढा आवाज साऊंड सिस्टीम वाल्यांना देता नाही आला तेवढा आवाज आमच्या मावशीचा आला. बरोबर आहेत की नाही? मग आजचा कथेचा कितवा दिवस? दुसरा दिवस. ज्यांच्या प्रांगणामध्ये ही सेवा चाललेली आहे, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे ही सेवा घडते, ज्यांच्या आसन्यानं तुम्ही आम्ही आहोत ना, ते महारुद्रेश्वर भगवान आहे. कोण आहे? महारुद्रेश्वर भगवान. या महारुद्रेश्वराच्या प्रांगणामध्ये हा शिव महापुराणाचा यज्ञ उभारलाय. ही बुद्धी जर कोण देत असेल ना तर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊली देत आहे आपल्याला. कोण देत आहे? राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु माऊली देतात. का असं म्हटलं जातं की तुम्ही सगळे पंढरपुराला गेले, तुम्ही सर्वांनी तीर्थयात्रा केल्या, पण म्हटले ताई काही काही लोक म्हणताय की आम्ही आमचा संसार पूर्ण झाल्याशिवाय कुठं जाणार. मग मला सांगा आतापर्यंत गावामध्ये किती लोकांचा संसार पूर्ण झाला? झाला का संसार? किती हो द्या. अरे शेवटला म्हातारी मरणाच्या वेळेला येते तरी सुद्धा म्हातारीची अपेक्षा राहते नाताचं अजून लग्न बघायचे. राहते का नाही? जीव जात नाही म्हातारीचा. जेव्हा शेवटचे त्यावेळेला पडलेली असते म्हातारी, मग घरातले कंटाळतात. खरं आहे का खोटं? खरं आहे. बरोबर आहे की नाही? आपल्याला सुद्धा घरातले कंटाळणारे. मग कंटाळणार नाही असं जीवन जगून घ्या. समोरच्यांना आपला कंटाळाच नाही आला पाहिजे असं जीवन जगून घ्या. मग म्हातारी शेवटच्या वेळेला त्या ठिकाणी पडलेली असते, घरातली माणसं कंटाळतात आणि घरातली माणसं कंटाळली की त्यावेळेला त्या ठिकाणी आता म्हातारीचं त्या ठिकाणी अन्न पोटामध्ये जात नाही, घास त्या ठिकाणी घशाच्या खाली उतरत नाही, पाणी पिलं जात नाही, आता शेवटचं घरळकं लागलंय, नाकाचा शेंडा पडलाय, कानाची चापे पडले, पण म्हातारीच्या अंतरंगातला आत्माराम निघायला तयार नाही. मग अशा वेळेला आपण काय करतो? कुणाकडे जातं? खरं बोलायचं. कुणाकडे जात्या? ब्राह्मणाकडे जात्या. आणि जेव्हा ब्राह्मणाकडे जात्या तेव्हा ब्राह्मण गुरुजी काय सांगते? दान करा. आणि दानाना नाही जीव गेलात ना, जो सगळ्यात बोळा आहेत ना तो महादेव आहे. कोण आहेत? मग काय वाचायला सांगता आपल्याला? शिवलेला अमृत ग्रंथ वाचायला सांगतो. बरोबर काय? कारण देवाला ब्राह्मणाला माहिती शिव महापुराण वाचणं एवढं शक्य नाही. आणि लोक निम्म्याच्या पलीकडं असं म्हणावं लागेल गावात 2-3 जणांची घरं जर सोडले तर शिव महापुराणाचा ग्रंथच नसेल घरात. असेल? खरं सांगा, वर बोट करा कोणाकोणाच्या घरात शिव महापुराणाचा ग्रंथ? 4, 5, 6, 7 जणांच्या घरात आहे. तिकडं पाठीमाग एक. बरोबर आहे? लई झालं तर 10-11 जणांच्या घरात. याच्या पलीकडं शिव महापुराणाचा ग्रंथ घरात नाही. मग मला सांगा इथं उपस्थितांपैकी कोणाच्या घरात मोबाईल नाही? खरं बोलायचं. कुणाच्या घरात मोबाईल नाही? आहेत का कोणी असं एखादं? नाही 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 नाही. का? अहो एकला जेवण नाही भेटलं तर चालेल पण मोबाईल पाहिजे. एक नाही, जेवढी घरात सदस्य तेवढी घरात मोबाईल झाली. ती पण काय 1000-2000ची नाही. प्रत्येकाच्या घरातला मोबाईल 10-20 हजाराच्या पुढचा आहे. बरोबर आहे की नाही?
एवढंच नाही, लोकांनी 5-5 लाखाची मोबाईल घेतली, पण 500 रुपयाचा शू महापुराण नाही घेता आलं. काय नाही घेता आलं? 500 रुपयाचं शू महापुराण नाही घेता आलं. मग ब्राह्मण गुरुजीकडे घरातली माणसं गेली आणि ब्राह्मण गुरुजी म्हटली, बाबा आता शू महापुराण नसेल, पण कमीत कमी जर तुझ्या घरात शिवलेला अमृतही ग्रंथ नसेल ना, मग आता एकच करा, तुम्ही शिवलेल्या अमृतचा 11वा अध्याय घ्या आणि काय करा, त्यांच्या जवळ बसा, ज्यानं कधीच देवनाम घेतलं नाही, ज्यानं कधीच दान केलं नाही. कारण अशी वेळ कोणावर येते माहिती का? अशी वेळ शेवटला कोणावर येते? ज्यानं या गावामध्ये, या जाधववाडी ग्रामस्थांनी, खडकजाम ग्रामस्थांनी एवढं मोठं भव्य दिव्य शिव महापुराण कथेचं आयोजन केलं, नियोजन केलं. असं वाटत होतं, मी ज्या वेळेला त्या ठिकाणी फोन झाला आमच्या दीपक दादांचा, त्यानंतर त्या ठिकाणी आमच्या गणपत दादा, त्यांना म्हटलं, दादा सगळं मान्य, मी तुमचं सगळं ऐकायला तयार आहे, पण कार्यक्रमाला पब्लिक असली पाहिजे. काय असलं पाहिजे? श्रोतू वर्ग असेल तर कार्यक्रम करायला मजा येते म्हटलं. ते म्हटले, ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, पण मला त्यांच्याही बोलण्यावरती त्या ठिकाणी विश्वास बसत नव्हता की बाबा आता कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणून ते होच म्हणणार. पण खरं सांगू, कृपा जर कोणाची असेल ना, तर या महारुद्रेश्वर मंदिराची कृपा आहे. कुणाचे? हे प्राणांगण एवढं अरण्यात येऊन बसलाय महादेव, एवढा अरण्यात येऊन बसलाय महादेव, परंतु तरी सुद्धा तुम्हा आम्हाला बोलवतोय, कारण की जागा इतकी पवित्र आहे की आपण ज्या भगवतीच्या कुशीमध्ये राहतोय. कोणती भगवती आहे तुमच्या जवळ? नाही, आधी जवळ जिच्या आपण कुशी देते, कोणती देवी? माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. हो माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली.
साहेब आपल्यापासून थोड्या दूर आहेत. चांदवडपर्यंत जायला वेळ लागतो. काय लागतो? वेळ लागतो. परंतु त्यापेक्षाही आपल्या जवळ आहेत ना ते केदराई माता आहे. कोणते आहेत? केदराई माता. हे स्थान एवढं जागृतीला का? या मंदिरामध्ये आल्यानंतर, महारुद्रेश्वराच्या मंदिरामध्ये आल्यानंतर प्रत्येकाचा संकल्प का पूर्णत्वाला जातो? का प्रत्येकाची इच्छा पूर्णत्वाला जाते? या ठिकाणावरती अनेक दुःखित, अनेक पीडित लोक येत होती आणि त्या या ठिकाणून सुखाचा निरोप घेऊन जात होती. याच्या पाठीमागचं कारण जर काय असेल ना तर महारुद्रेश्वर भगवंताला कौल देत होती ती केदराई आई होती. का? ज्यावेळा चैत्र पौर्णिमेचा उत्सव आपण आत्ताच बघितलाय, बरोबर की नाही? चैत्र पौर्णिमेच्या उत्सवाला आई भगवतीच्या दर्शनाकरता सर्वजण त्या ठिकाणी वणीगडावरती जातात. या वणीगडाच्या उत्सवामध्ये सर्व दैवत त्या ठिकाणी देवी देवता येत असतात आणि याच वेळेला केदराई आई साहेब माता सुद्धा त्या ठिकाणी भगवतीच्या उत्सवाकरता, आपल्या बहिणीच्या उत्सवाकरता जात असताना त्याच वेळेला त्या ठिकाणी येताना आपल्या महारुद्रेश्वर भगवंताच्या मंदिरात मुक्कामाला राहतात. कुठे राहता? महारुद्रेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी थांबत असतात. इथं त्यांची पावलं पडले म्हणून महारुद्रेश्वर त्या ठिकाणी या ठिकाणी स्थानापन्न झाले आणि तुम्हा आम्हा जड जीवाचा उद्धार करत आहे. म्हणून म्हातारी करता काय वाचायला सांगितलं होतं? त्या ठिकाणी शिवलेलं अमृत वाचायला सांगितलं, बरोबर आहे की नाही? का गरज पडते? कारण एवढं मोठं आयोजन केलं, नियोजन केलं ग्रामस्थांनी त्या ठिकाणी, जाधववाडीच्या मंडळीने. पण जी माणसं त्या ठिकाणी एवढं महान शिव महापुराण चाललं तरी सुद्धा जेव्हा त्या ठिकाणी आता कार्यक्रम करायचा म्हटलं की आर्थिक गरज लागते आणि जर 10-5 लोक एकत्र आली म्हटलं चला आता आपण त्या ठिकाणी वर्गणी जमा करू आणि वर्गणीला जर माणसं गेली तर लोक कारण सांगतात. काय करतात? कारण सांगतात. जीवनामध्ये आल्यानंतर जो मनुष्य दान करत नाही ना त्याच्या इतकं कृपण कंजूस कोणीच नाही. काय केलं पाहिजे आयुष्यात येऊन माणसाने? दान केलं पाहिजे. का? एक दिवस मरण प्रत्येकाला येणार आहे. दानाचं महत्व अतिक नाही आपला शिव महापुराण ग्रंथ पुढे जाऊन सांगणार आहे. रेणुकाई साहेबांचं ताईने आताच त्या ठिकाणी आपल्याला प्रमाण दिलंय, गीत सांगितलंय. याही गीतेचं वर्णन सृष्टी वर्णनामध्ये आलेलं आहे. त्यावेळेला सांगून देईल. जे लोक म्हणतात ना मुलगी काय करायची, मुलगी काय करते, आम्हाला मुलगी नको, आम्हाला मुलगाच पाहिजे. याच रेणुकाईच्या वडिलांचा वंश, रेणू राजाचा वंश एका मुलीने म्हणजे रेणुकाई साहेबांनी. कुणी चालवलाय? रेणुकाई साहेबांनी चालवलेला आहे. म्हणून मुलगी काय करते ना हे एकदा भगवतीचं चरित्र वाचल्यानंतर कळतंय. कधी कळतंय? भगवतीचं चरित्र वाचल्यानंतर कळतंय. म्हणून दानाचं फार मोठं महत्व आहे. म्हणून आतापर्यंत नाही केलं, आतापर्यंत आपल्या घरातली लोक जर्जर झाली, पण एक वेळ आपल्यावरती अशी येऊ नये ही प्रत्येकाला इच्छा आहे. मला सांगा कोणाला खंबीरपणे गॅरंटी की माझी सून, माझा मुलगा, मी किती दिवस अंथरुणात पडले तरी मला सांभाळतीलच? वर बोट करायचं किती लोकांना गॅरंटी अशी? इथं उपस्थितांपैकी एकही छातीला हात लावून सांगणार नाही की ताई आम्ही जरी म्हातारा झालो तर तुम्ही आम्हाला बघण्याकरता राहाल. म्हणून आम्ही सांगतोय आम्ही शेवटला होईपर्यंत, आमचा शेवट होईपर्यंत आमची मुलं, आमची सून आम्हाला सांभाळेलच अशी कुणालाच गॅरंटी नाही. मग ही गॅरंटी नाही ना, मग एक काम करा. वाटतंय ना आपल्याला आपलं कोणीच नाही, आपला भोलेनाथ आहे. कोण आहे? आपला भोलेनाथ आहे. मग आलात ना इथं त्या भोलेनाथाच्या नावानं फुल नाही फुलाची पाकळी, महिला मंडळ, पाठीमागच्या हाताचे, काकाच्या खिशात मारलेले, लाडक्या बहिणीचे काय करा? दान करा. काय करा? थोडं जोरात बोला ना. दान करायचं. मागचं महिला मंडळ काय करायचं? चष्म्यावाल्या मावशी, पदरावाल्या मावशी, कुंकवाल्या मावशी पटापटा सांगा काय करायचं? त्या म्हणलं पुढच्यांनाच बरं आहे, आम्ही नाही मागचे रिकामी. काय करायचंय? दान करायचं. जोडोनी धन उत्तम व्यवहारे, जोडोनी धन उत्तम व्यवहारे. जोडोनी धन उत्तम व्यवहारे.
जीवन जमवावं का? या जीवनामध्ये भगवंत जर सोडलं ना तर खरा पुरुषार्थ त्या ठिकाणी जर दुसरा कोणता असेल ना तर अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. जोपर्यंत अर्थ नावाचा पुरुषार्थ तुमच्या आमच्या जवळ राहत नाही ना तोपर्यंत त्या ठिकाणी माणसाला किंमत राहत नाही. म्हणून काय असावा? पैसा असावा, पण तो उत्तम रीतीचा असावा. म्हणून आता दररोज तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी येणार आहात, कथा 7 दिवसाची श्रवण करणार आहात. त्यामध्ये एक दिवस निघून गेला, आजचाही दुसरा दिवस चालला. मग तुम्ही त्या ठिकाणी कथा श्रवण केल्यानंतर सगळ्या त्या ठिकाणी महिला येतात आणि ग्रंथाचं काय घेतात? दर्शन घेत. बरोबर आहे की नाही? असं सांगणार नाही. शिव महापुराणाचा पुरावा देऊन पुढच्या कथेत सांगते तुम्हाला. आता दर्शन घेताना काय करायचं? काय करायचंय? आता असं नाही, पुराव्यानिशी सांगते. थांबा 5 मिनिटं आता. म्हणून संसार कुणाचाच पूर्ण होत नाही, संसार कुणाचाच पूर्ण होणार नाही. म्हणून जीवन जगत असताना मायबापानं एकच करावं, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम या चक्रात प्रत्येक जीवाला फिरावं लागणार आहे. तुकोबराने सांगावं, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. म्हणून या जीवबेला शरण गेला विठोबासी. त्याला शरण गेल्याशिवाय गत्यांतर नाही. शिव महापुराणाच्या कथेमध्ये काल आपण महात्म्य श्रवण केलं. काय केलं? महात्म्य श्रवण केलं. आज या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी विद्वेश्वर संहितेचा त्या ठिकाणी प्रवेश करायचा आहे. या विद्वेश्वर संहितेमध्ये काल आपण महात्म्य बघितलं. आज म्हणजे या विद्वेश्वर संहितेमध्ये त्या ठिकाणी अनेक भाग आलेले आहे. काय आलेले आहे? अनेक भाग आलेले. त्यामध्ये ज्यानंही विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, त्या ठिकाणी तो भगवान परमात्मा आहेत ना. या सृष्टीचा आद्य जर कोण असेल तर भगवान भोलेनाथ आहे. कोण आहेत? भगवान भोलेनाथ आहे. जोपर्यंत भोलेनाथ नाही तोपर्यंत सृष्टी नाही. काय नाही? सृष्टी नाही. मग आद्य जर कोण असेल तर भोलेनाथ आहे. कोण आहे? भोलेनाथ आहे. मग एक दिवस भोलेनाथाने विचार केला आणि आपल्या शरीराच्या वाम भागापासून एका भगवंताची निर्मिती केली. त्यांना भगवान विष्णू म्हणताय. काय म्हणताय? नारायण म्हणताय. ज्या वेळेला भगवान विष्णूची निर्मिती केली आणि भगवान विष्णूची निर्मिती केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी साधना करायला सुरुवात केली. सगळ्यात महत्वाचं जर काय असेल ना तर जीवनात साधना आहे. काय आहेत? साधना आहेत. म्हणून ही साधना कशी करावी हे जर कळायचं असेल तर गुरु करावं लागतो. काय करावं लागतो? गुरु करावं लागतो. म्हणून तर त्या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु माऊली सांगताय, बाबा जीवनात आल्यानंतर काय करावा? गुरु करावा. आणि गुरु नाही केला तर काय होतो? ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. 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 ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला. ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु माऊली सांगता, बाबा जीवनात आल्यानंतर काय करावा? गुरु करावा. काय करावा? आणि जोपर्यंत तुम्ही गुरु करत नाही तोपर्यंत परमार्थाला अर्थ नाही. मला सांगा, इथं बसलेल्यापैकी कोणी कोणी गुरु केलंय? आणि बाकीचे स्वर्गाला गेल्यानंतर करणार आहे का? अजून किती दिवस? अजून किती दिवस? बरोबर आहे की नाही? आलीत ना महापर्वणी एका चांगल्या व्यक्ती महत्वाच्या हातून त्या ठिकाणी ज्यानं अनुष्ठानावरती प्रखर त्या ठिकाणी व्यक्तिमत्व केलंय. अंतकरणाच्या भगवंताची जाण ओळखली आणि मुद्रा लावून ती पाचवी या तत्वापर्यंत जो महात्मा पोहोचलाय ना त्याच्या हातून माळा घाला. काय
करावी? त्याच्या हातून माळ घालावी. का? माळ घालत असताना त्याला त्या ठिकाणी बीज कळालेला असावा, त्याचा प्रबोध झालेला असावा, त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली असावी, त्याच्या त्या ठिकाणी पाचही ज्या नामाच्या साधना असेल त्या पूर्णत्वाला गेलेल्या असाव्या आणि अंतकरणातला ब्रह्म चैतन्याची त्याला ओळख झालेली असावी. असा गुरु करावा. कसा करावा? वर पोपट पंछी बोलणारा नाही, असा गुरु करायचा नाही. म्हणून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु माऊलींचे त्या ठिकाणी अध्यात्माची जी रीत आहेत ना माता मालून, काल आपण बघितलंय की टापरगाव मध्ये स्वामींचा जन्म झाला. कुठे झालाय? टापरगाव मध्ये स्वामींचा जन्म झाला. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु माऊली हळूहळू लहानचे मोठे होऊ लागले आणि त्याच वेळा त्या ठिकाणी कितीतरी काळापर्यंत, काही ठिकाणी वर्णन केले 12 वर्षापर्यंत, काही ठिकाणी 8 वर्षापर्यंत चरित्राचे थोडे थोडे भाग त्या ठिकाणी विस्तृतपणे वेगवेगळ्या पद्धतीने छापले गेलेले आहेत. मग त्या ठिकाणी बाबाजी त्या ठिकाणी आपल्या मामाच्या घरी होते. कुठे होते? मामाच्या घरी होते. आणि मामाच्या घरी असताना एक दिवस त्या ठिकाणी त्यांच्या आजोबांचा टांगा आला आणि आजोबांचा टांगा आल्यानंतर गिरजा आई साहेबांना बघितला. त्यानंतर त्यांच्या आजोबांनी बघितला आणि सांगितलं, जना हे बघ समोरून जे येत आहे ना ते तुझे बाबा आहेत. काय सांगितलं? समोरून जे येत आहेत ना ते तुझे बाबा आहेत. मला सांगा आपण काय केलं असतं? आपण काय केलं असतं? पळत नसतो गेलो, बाहेरून काठी काढली असती एक. एवढ्या कालांतराने मुलाचं तोंड बघायला येत आहे, बरोबर आहे की नाही? सांगितलं, जना तुझे आजोबा आहेत, काय करावं? जावं, साष्टांग दंडवत आजोबाच्या चरणावरती घालावं, टांग्यामध्ये बसावं आणि त्या ठिकाणी आपल्या दहेगाव मध्ये जावं. परंतु इकडे मामाच्या घरी त्या ठिकाणी संप्रदायाची परंपरा होती. मामाच्या घरी त्या ठिकाणी अखंड त्या ठिकाणी ग्रंथ अध्ययन केलं होतं. मामाच्या घरी त्या ठिकाणी अध्ययनाची, अध्यपनाची चांगली सवय लागली आणि त्याच ठिकाणी 11 मारुतीला त्या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी पाणी घालत. काय करायचे बाबाजी? 11 मारुतीला पाणी घालायचे. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी बाबाजींची खूप इच्छा असायची, आई या खडकजाम मध्ये लोक खूप अन्नदान करायला लागले, या खडकजाम मध्ये लोक खूप अन्नदान करायला लागले. मलाही वाटतं माळसाई अन्नदान करावं. मग काय करावं? जना अरे आपण दुसऱ्यांच्या घरी राहतोय, आपण मामाच्या दारात राहतोय, अन्नदान कुठून करणार? आई मग एक काम कर ना, मला खायला साखर दे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु माऊली खाण्याकरता साखर घ्यायचे आणि घेतलेली साखर मुठीत धरायचे आणि ज्या ठिकाणी मुंग्यांचं वारुळ असायचं त्या वारुळावरती राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी जावं आणि काळ्या मुंग्यांचं वारुळ दिसल्यानंतर बाबाजींनी त्या ठिकाणी प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये भगवान परमेश्वराचा वास आहे हे मी सांगत नाही, गीतेचं तत्व सांगतंय. ममे अंश जीव लोके जीवभूत सनातना मन षष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये परमेश्वराचा वास आहे, परमेश्वराचा अधिष्ठान आहे. महावैष्णव ज्ञानोबराने सांगावं पैठण क्षेत्रामध्ये की बाबांनो प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे. पैठणचे ब्राह्मण बोलत होते, सांग ज्ञाना, सांग माऊली या रेड्याच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी परमेश्वर आहे का? हो, रेड्याच्याही अंतकरणामध्ये परमेश्वर आहे. मग काय करावं? तू त्या ठिकाणी वेदाची रुचा बोलतोय, सांग या रेड्याला वेदाची रुचा बोलायला. वराद असतं महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांचं रेड्याच्या मस्तकावरती पडलं आणि त्याच वेळेला पैठण क्षेत्रामध्ये महावैष्णव माऊली ज्ञानोबराने पंडितांना वेड लावलं आणि रेड्यामुखी वेद बोलवला. तो वेद जर कोणता असेल तर ऋग्वेदाची रुचा आहे. कोणता वेद होता? ऋग्वेदाची रुचा जर रेडा बोलत असेल तर महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांच्या समाधीवरती मस्तक ठेवल्यानंतर आमच्यासारखे अनेक रेडे बोलताय. ज्ञानी यांचा शिरोमणी, ज्ञानी यांचा शिरोमणी, ज्ञानी यांचा शिरोमणी, ज्ञानी यांचा शिरोमणी.
असेल ना मायबापांनो, आमच्यासारखे रेडे बोलावणे जर ज्ञानाची दाता जर कोण असेल ना, तर त्या ठिकाणी आळंदी निवासी, त्या ठिकाणी या प्रत्येक जीवाला आधार देणारे, अरे त्या ठिकाणी अनाथाची जर मायबाप कोण असेल ना, तर ती योग्यांची माऊली. कोण आहेत? योग्यांची माऊली ज्ञानोबराई आहेत. आता आपली कथा त्या ठिकाणी बाजूला जाईल म्हणून विस्तार वाढवणार नाही. या जगाचा, या सृष्टीचा जर निर्माता कोण असेल तर भगवान भोलेनाथ आहे. आपला विषय कुठे चालू होता? भगवान भोलेनाथ आहे. मग त्याचला भगवंताच्या वामभागापासून त्या ठिकाणी विष्णूची निर्मिती केली आणि विष्णूची निर्मिती केल्यानंतर त्या ठिकाणी विष्णूच्या नाभी कमळामधून पुन्हा एका भगवंताची निर्मिती झाली. त्यांना ब्रह्मदेव म्हणताय. काय म्हणताय? ब्रह्मदेव म्हणताय. आणि ज्या वेळेला भगवंताच्या त्या ठिकाणी नाभी कमळामधून त्या ठिकाणी जेव्हा ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आणि ब्रह्मदेवाची निर्मिती करत असताना त्या ठिकाणी अखंड तप हे भगवान विष्णूने केलं होतं. कोणी केलं होतं? भगवान विष्णूने तप केलं. भगवान विष्णू तप करत असताना, साधना करत असताना ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेमधून त्या ठिकाणी त्यांना घाम येऊ लागला, श्वेत वाहू लागला आणि त्या घामामधून समुद्राची निर्मिती झाली. काय झाली? समुद्राची निर्मिती झाली. आणि ज्या वेळेला समुद्राची निर्मिती झाली आणि या समुद्राची निर्मिती झाल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. ब्रह्मदेव नाभी कमळातून बाहेर आले आणि बघताय तर सगळीकडे पाणी दिसतंय. काय दिसतंय? सगळीकडे जल दिसतंय. काय करावं? आपण कशाच करता आलोय? आपलं काम काय? आपल्याला निर्माता कोण हे काहीच कळत नाही. त्याच वेळा त्या ठिकाणी आकाशवाणी झाली आणि 2 शब्द प्रगट झाले. ते पहिले शब्द म्हणजे त आणि प. कोणते शब्द झाले? त आणि प. आणि आवाज आला, बाबा एक कर, तप कर. काय कर? तप कर. म्हणून या तप शब्दाचं जर त्या ठिकाणी उलटा जर वाचला तर काय होतो शब्द तयार? पत. मग आपण काय म्हणतो? कुठेही दवाखान्यात जाण्यापेक्षा काय धरावी? कोणत्याही बाबाकडे जाण्यापेक्षा काय धरावी? हे कोण सांगतंय? सृष्टीच्या निर्मितीपासून सांगत आहे. बाबा साधना करायची असेल, तप करायचं असेल तर पत लागते. काय लागते? पत लागते. मग जेव्हा त्या ठिकाणी आवाज आला, बाबा तप कर, तप कर, हे शब्द जेव्हा कानात गुंजताय, तप करायचं नेमकी काय करायचंय? पुन्हा नाभी कमळामध्ये प्रवेश करावा. आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने पुन्हा हजारो वर्षाची साधना केली. दाजी, साधना करायची असेल तर लोकांतात नाही, एकांतात करावी लागते. वा वा. कुठं करावी लागते? एकांतात करावी लागते. आणि प्रकाशात नाम जपत बसण्यापेक्षा जर अंधारात नाम जप केला तर साधनेची मुद्रा लवकर लागते. ही साधकाला कळू शकते. कोणाला कळेल? साधकाला कळेल. मग ज्याला साधना चालू झाली आणि साधना झाल्यानंतर साधनेमधून बाहेर आले आणि त्याच वेळेला पुन्हा त्या ठिकाणी बाहेर आल्यानंतर बघितलं, अरे कोण? एक दिवस पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करणाऱ्या त्या ठिकाणी भगवान विष्णू समोर जावं, नारायणासमोर जावं आणि नारायणासमोर गेल्यानंतर नमस्कार करावा. आणि नारायणाच्या मुखारविंदातून शब्द प्रगट झाले. त्या ठिकाणी आयुष्यमान भव. कुणाला? वत्स आयुष्यमान भव तथास्तु ब्रह्मदेवाला. झाकी तयार झाली असेल तर झाकीवाल्यांनी लवकर यायचं. आता झाकी तयार झाली असेल तर लवकर या. झाकी येण्याकरता थोडी जागा करा. दररोज इथं थोडी मध्ये जागा राहू देत जा. म्हणजे दररोजची आपली झाकीची जी एंट्री आहेत ना ती दोन्ही बाजूच्या मध्ये झाली पाहिजे. आणि लांब बसणारी त्या ठिकाणी माझ्या वडिलांच्या जागेवरती तुम्ही आहात, परंतु सगळ्या काकांना विनंती असेल, तुम्ही लांब बसताना तुम्ही जर जवळ आलेत ना आपल्या कार्याला शोभा वाढेल. काय वाढेल? आपल्या कार्याला शोभा वाढेल. तुम्ही बाहेर बसताना तुम्ही जर इथं जवळ येऊन जर बसला ना तर प्रत्येकाला आनंद घेता येईल, प्रत्येकाला त्या ठिकाणी उत्साह वाढेल. आणि तुमच्या उत्साहापेक्षा या व्यासपीठावरती असलेला गायक वादक आमचा सर्वांचा उत्साह वाढण्याकरता या ठिकाणी तुम्ही समोर यायचं. कुठे यायचं? येत असताना इकडे येऊन बसत झाला. उद्यापासनं ज्या वेळेला भगवान
विष्णूंना सांगितलं गेलं की त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि सगळीकडे बघितलं. आता काय करावं, आपल्याला त्या ठिकाणी काय म्हणताय की बाबा वत्स म्हणताय, सांगितलं हो मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी तुमच्यापेक्षा काय आहेत, मोठा आहे. ज्यावेळेला त्या ठिकाणी लहान आणि मोठा असा त्यांच्यामध्ये काय होऊ लागला, वाद होऊ लागला. काय झाला, जसं आपल्यामध्ये भांडणं होता, दोघा भावांची वाटे झाली की दोघा भावांच्या वाट्यामध्ये त्या ठिकाणी म्हणतो बाबा मी लहान आहे, वाटा घेण्याचा अधिकार कोणाचा असतो, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, कोणाचा असतो खरं बोलायचं. दोन भाऊ असले, दोघा भाऊ त्या ठिकाणी कधी ना कधी वेगळं निघतात आणि वेगळे निघत असताना त्या ठिकाणी दोघा भावांचे वाटे होत असताना वाटा आधी कोण घेतो, झालेत ना तुमच्या गावात वाटे का नाही झाले, म्हणजे मी नाही करून देणार, कोण घेतो, लहाना भाऊ वाटा घेतो. का म्हटले, तो लहान आहे, आता त्याला काय घ्यायचंय, वाटा घ्यायचाय. काय घ्यायचा, वाटा घ्यायचा. आता ब्रह्मदेव मानतच नव्हते. काय करत होते, ब्रह्मदेव मानत नव्हते. ब्रह्मदेव म्हणते अहो तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी, ज्यावेळेला ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी नारायणाचं त्या ठिकाणी स्वरूप बघावं, एवढं मंगल स्वरूप होतं, एवढं मंगल स्वरूप होतं. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडलीकाक्ष मंगलाये तनोहरी. एवढं सुरेख ज्या वेळेला रूप होतं. ही खुर्ची 2 मिनिटं खाली उतरून ठेवा. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण 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 नारायण. एवढं तेज बघितल्यानंतर सांगताय बाबा तुम्ही तर माझ्यापेक्षा त्या ठिकाणी, मी तुमच्यापेक्षा मोठा आहे. काय, दोघांमध्ये वाद झाले. कुणामध्ये, ब्रह्मा आणि विष्णू यांच्या दोघांमध्ये काय झाले, दोघांनी त्या ठिकाणी थोडे वाद करा. आता दोघांमध्ये त्या ठिकाणी काय व्हायला लागले, वाद व्हायला लागले. का, ब्रह्मदेव म्हणू लागले मी श्रेष्ठ आहे, विष्णू म्हणू लागले मी श्रेष्ठ आहे. आणि त्याच वेळेला या वादामध्ये जेव्हा वाद चालला त्याच वेळेला त्या ठिकाणी आद्य भोलेनाथांचा एक स्तंभ त्या ठिकाणी प्रगट झाला. त्रिशूल उभा करा, वरती करा त्रिशूल. स्तंभ ज्या वेळेला त्या ठिकाणी उभा राहिला आणि हा स्तंभ उभा राहिल्यानंतर सांगितलंय बाबा का म्हणताय, सांगितलं भगवान विष्णू म्हणू लागले आदिनाथा मी मोठा आहे, मी ब्रह्मदेवाला निर्माण केलंय आणि ते त्या ठिकाणी मला मुलगा म्हणायला लागले. मी नाही, ते माझे मुलगा. विष्णू म्हणायला लागले त्या ठिकाणी नाही, ते माझे मुलगा. दोघांमध्ये ज्यावेळेला वाद व्हायला लागले त्याच वेळेला भोलेनाथाने सांगितलं आता भांडू नका, आता काय करा, एक काम करा, तुमच्यामध्ये वाद चाललाय, युद्ध होतंय, भांडण होतंय ना, आता हे भांडण जर शांत करायचं असेल ना तर गावातले 4 माणसं येतात आणि म्हणतात आता 2 ठिकाणी करा. काय सांगता, 2 ठिकाणी करा. दोघांमध्ये वाद झाले. मग भगवान भोलेनाथ होते ते काही 2 ठिकाणी करणारे नव्हते, ते एका ठिकाणी आणणारे होते. काय होते, ते एका ठिकाणी आणणारे होते. मग भोलेनाथांना सांगितलं बाबा हा जो स्तंभ उभा राहिला ना, मी तो स्तंभ बोलतोय, एक करा. एकानं त्या ठिकाणी या स्तंभाचं ऊर्ध्व दिशेने जाईल, जो या स्तंभाचा त्या ठिकाणी आरंभ शोधेल तो श्रेष्ठ, किंवा जो या स्तंभाचा त्या ठिकाणी खालचा भाग
मोक्ष देईल ना तो श्रेष्ठ. ब्रह्मदेवांना सांगितलं गेलं आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी शिव भोलेनाथाने सांगितलं की जो कोणी त्या ठिकाणी शोधून आणेल तो श्रेष्ठ. आणि याच वेळेला त्या ठिकाणी एक जण ऊर्ध्व दिशेने म्हणजे वरती गेले आणि भगवान विष्णू खालच्या दिशेने गेले. कोणत्या दिशेने गेले? खालच्या दिशेने गेले. आणि वरती गेल्यानंतर त्या ठिकाणी विष्णू त्या ठिकाणी चालताय, थोडं चालत राहा आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी चक्कर मारा थोडा. आणि त्यावेळेला शोधत गेले. आता त्या ठिकाणी ब्रह्मदेव विष्णूंना वाटलं की बाबा आता भगवान आदिनाथ आहे, भोलेनाथ आहे, आपण त्यांच्यापासून प्रगट झालंय, यांचा काही त्या ठिकाणी शेवट बघणं एवढं काही सोपं नाही. मग काय करावं आता? त्या ठिकाणी भगवान विष्णू परतीला आले, शरण गेले. हे आदिनाथ, तू भोलेनाथ आहे, तुझं त्या ठिकाणी त्या अंत बघणं इतकं काही सोपं नाही, मला माफ कर, मी लहान आहेत. काय सांगितलं? विष्णूने मान्य केलं. पण ब्रह्मदेव जरा अवघड होते. ब्रह्मदेव म्हटले असं कधी होतं का? मग ब्रह्मदेवानं काय केलं? वरती गेले, शोधाशोध घेतली, आता सापडत नाही. मग काय करावं? एक येता येता वरून खाली स्वर्गातून येता येता त्याने केतकीचं फुल भेटलं. कोण भेटलं? केवड्याचं फुल भेटलंय. ते केवड्याचं फुल तुम्हाला आता कळणार नाही. त्या ठिकाणी आपण ज्याला चाफा म्हणतो का, चाफा, चाफ्याचं फुल, त्यालाच केवड्याचं फुल म्हणतात. त्याच वेळेला त्या केतकीचं फुल घेतलं आणि केतकीचं फुल हातामध्ये घेतल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं बाबा तू एकच करायचं, मी ज्या वेळेला त्या स्तंभासमोर उभा राहील त्यावेळेला त्या ठिकाणी ते मला विचारतील की तुम्ही या स्तंभाचा त्या ठिकाणी वरचा भाग बघितला का, शेवटचा त्या ठिकाणी भाग बघितला का, अंत बघितला का, तुम्ही फक्त हो म्हणायचं. केवढा त्या ठिकाणी म्हणू लागला, केतकी म्हणू लागली बाबा तुमच्या दोघांच्या वादात मला कशाला घालता, पण त्या ठिकाणी आता खोटं बोलायचं असेल तर काहीतरी लालूच द्यावा लागते. त्यांनी सांगितलं बाई एक काम कर, जर मला श्रेष्ठ मानलं ना मी तुला चांगली जागा देऊन टाकल, एखादं माझं शीट सुद्धा तुला. बरोबर आहे की नाही? मी जरी असलो तरी माझ्या पुढच्या या वेळेस नाही पण पुढच्या वेळेस तुला आमच्या मतदारसंघामध्ये घेऊ, घाबरू काही नको, काळजी काही करू नको, टेन्शन मध्ये काही जाऊ नको, पण तू होकार दे. केवड्याच्या फुलानं त्या ठिकाणी सांगितलं मी बोलणार नाही, जेव्हा मला विचारतील ना मी फक्त हो किंवा नाही म्हणेल. मान्य केलं. केवड्याच्या फुलाला हातामध्ये घेतलं. ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी स्तंभासमोर आले. भोलेनाथाला सांगितलं भोलेनाथा मी श्रेष्ठ आहे, मी त्या ठिकाणी तुझा वरचा भाग बघितलाय, मी तुझी पार्श्वभूमी बघितली, मी तुझा त्या ठिकाणी अंत बघितलाय, मी तुझा त्या ठिकाणी शेवटचं टोक बघितलंय. मग एक काम करा, हे घ्या त्या ठिकाणी कोणी बघितलंय साक्ष द्यावं लागते. कोर्टात गेलं तर काय लागते? साक्ष लागते, सबूत लागतो. आपण लहान मुलं जरी खेळत असले ना तरी आपण ते म्हटलं ना आई यानं मला मारलं, आई म्हणते हे खरं आहे कशावरून, कोण होतं तिथं बघायला, तो म्हणतो नाही नाही आई खरंच यानं मारलंय, बघायला कोण होतं ना. मग तू जाऊन विचार ना दुसऱ्या मित्राला, काय सांगता, जाऊन विचार ना तू दुसऱ्या मित्राला. मग त्याच वेळेला सांगितलं गेलं आणि सांगितलं गेल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने सांगितलं हे भोलेनाथा हे स्तंभा या ठिकाणी मी तुझा त्या ठिकाणी वरचा भाग बघितलाय, ऊर्ध्व भाग बघितलाय, तुला जर साक्ष लागत असेल ना विचार या केवड्याच्या फुलाला. कुणाला? केवड्याच्या फुलाला. आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी भोलेनाथांना केवड्याच्या फुलाला विचारलंय बाबा बघितला का माझा वरचा भाग, बघितला का तू ऊर्ध्व भाग? त्याच वेळेला सांगितलं होय होय बघितलाय म्हटले, मानाने होकार दिला. त्याच वेळेला भगवान भोलेनाथानं केवड्याच्या फुलाला घेतलं, खाली फेकलं गेलं, सांगितलं आजपासून माझ्या पूजेमध्ये तुला कधीच स्थान मिळणार नाही. म्हणून भोलेनाथाच्या पूजेमध्ये चाफ्याचं फुल म्हणजे केवड्याचं फुल, केतकीचं फुल हे चालत नाही. केतकीच्या फुलाला भोलेनाथाने अवमान केला. बाबा शरण आला की बाबा मला जागा द्या, जागा द्या. म्हटलं ठीक आहे, तुला दुसऱ्या पूजेमध्ये स्थान असेल, दुसऱ्या देवाच्या पूजेमध्ये त्या ठिकाणी केतकीचं फुल चालतं, पण भोलेनाथाच्या पूजेमध्ये तुम्ही आतापर्यंत केतकीचं फुल आणलं असेल तर ठीक आहे, पण इथून पुढे कधीच केतकीचं फुल भोलेनाथाच्या पूजेला आणायचं नाही. त्या ठिकाणी नकार दिला आणि त्याच वेळेला भोलेनाथाने ब्रह्मदेव खोटं बोलले म्हणून ब्रह्मदेवाला पहिल्यांदा 5 मुख होते. किती? 5 मुख होते. त्याच वेळेला ब्रह्मदेवाचं एक शिर त्या ठिकाणी काय केलं? कापून टाकलं.
सांगितलं खोटं बोललात, माझ्याशी खोटं बोललात. एक शिर काढलं. ब्रह्मदेव शरण आले, विनंती करू लागले भोलेनाथाला. ब्रह्मदेव त्या ठिकाणी विनंती करू लागले की बाबा काही करा, मी शरण आलोय. मग त्याच वेळेला त्या ठिकाणी शरणागती स्वीकार केली आणि हीच शरणागती स्वीकार केल्यानंतर सांगितलं ठीक आहे, मी आता तुला आज्ञा देतोय की एक कर, आत्ता मी तुझं जरी शिर काटलं असेल ना, ज्या सुदर्शन चक्राने मी तुझं शिर काटले ना, हे सुदर्शन चक्र कोणाला देव केलं? भगवान विष्णूला देव केलं. का? तुम्ही सत्य बोललात. काय बोललात? सत्य बोलला. भगवान विष्णू समोर आले. बाबा तुम्ही मी सत्य बोललात, मला सुदर्शन चक्र दिलं, पण एक करा, ब्रह्मदेव माझेच पुत्र आहे. आता कसंही लेकरू वागलं तरी सुद्धा आई काय करते? पोटात घेते. सांगितलं ब्रह्मदेवाला माफ करा. भगवान भोलेनाथाने तथास्तु म्हटले आणि त्याच ठिकाणी काय केलं? माफ करून टाकलं. बाबा आता तुम्हाला माफ केलंय, तुम्ही काय करा? पुन्हा आता तपाला बसा, साधना करा. आणि पुन्हा हजारो वर्ष ब्रह्मदेवाने साधना करायला सुरुवात केली. काय केली? हजारो वर्ष ब्रह्मदेवाने पुन्हा त्या ठिकाणी साधना करायला सुरुवात केली. ब्रह्माजींचं हे कपट भोलेनाथाला सहन झालं नाही. पुन्हा भोलेनाथ सुद्धा साधना करायला बसले आणि भगवान विष्णूंनी सुद्धा पुन्हा साधना करायला सुरुवात केली. आता केतकीच्या फुलाला शाप दिला गेलेला आहे आणि त्याच वेळेला भगवंताचं निर्गुण निराकार स्वरूप त्या ठिकाणी एका स्थायी आलं आणि त्याच दिवशी या वादामधून जे प्रगट झालं ना, त्याला भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी त्या शिवलिंगामध्ये, त्या स्तंभामधून शिवलिंग स्वरूप घेऊन प्रगट झाले. काय झाले? त्या दिवशी भगवान भोलेनाथ लिंग स्वरूपामध्ये प्रगट झाले. तो दिवस म्हणजे शिवरात्रीचा दिवस होता. कोणता दिवस होता? आपण आतापर्यंत शिवरात्रीची अनेक कीर्तन ऐकली, कथा ऐकली. आपण कोणती कथा ऐकतो? आपण व्याधाची कथा ऐकतो, पारद्याची कथा ऐकतो. खऱ्या अर्थानं शिवरात्रीची कथा ही आहे. कोणती आहेत? कसं हे शिवलिंग प्रगट झालं. आतापर्यंत शंकराच्या मूर्तीपेक्षा शिवलिंगाची पूजा केली जाते. कशाची पूजा केली जाते? शिवलिंगाची पूजा केली जाते. मग हे शिवलिंग कशा स्वरूपानं त्या ठिकाणी प्रगट झालं? तर भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाचा वाद मिटवण्याकरता जो स्तंभ निर्माण झाला ना, तो स्तंभ त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाने एवढा त्या ठिकाणी वरचा भाग खालचा भाग शोधत नाही, म्हणून ज्या स्वरूपामध्ये प्रगट झाले ना, त्यांना लिंगेश्वर भगवान म्हणताय. काय म्हणताय? लिंगेश्वर भगवान म्हणताय. मग भगवान शिव त्या दिवशी तिथी होती, ती शिवरात्रीची तिथी होती. त्या दिवशी भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी लिंग स्वरूपामध्ये प्रगट झाले आणि मग लिंग स्वरूपामध्ये प्रगट झाल्यानंतर पुढे चालून शौनकादिक ऋषींना सूत महर्षी सांगताय 88,000 शौनकादिक ऋषी त्या ठिकाणी ही श्री शिव महापुराणाची कथा श्रवण करताय. आणि श्री शिव महापुराणाची कथा श्रवण करत असताना सूत महर्षींनी सांगावं, ज्या वेळेला भगवान भोलेनाथ लिंग स्वरूपामध्ये प्रगट झाले आणि या लिंग स्वरूपाची पूजन करण्याकरता त्या ठिकाणी प्रणवाचा मंत्र म्हणजे पंचाक्षरी मंत्र सांगितला. कोणता मंत्र सांगितला? पंचाक्षरी मंत्र सांगितला. कोणता मंत्र आहे पंचाक्षरी? भोलेनाथाचा मंत्र कोणता? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय
आणि ब्रह्मदेव यांचा वाद मिटला गेला. शिवलिंग स्वरूपामध्ये त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ स्थापित झाले आणि त्याच वेळेला शिवलिंग स्वरूपामध्ये स्थापित होत असताना या ठिकाणी प्रणवाचा मंत्र पंचाक्षरी शिवमंत्र त्या ठिकाणी ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांनाही दिला. कुणाला दिला? ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांना दिला. विचार करा, जर ब्रह्मदेव ओम नमः शिवायचा जप करताय, जर भगवान विष्णू ओम नमः शिवायचा जप करताय, तर तुम्ही आम्ही सुद्धा कोणता जप केला पाहिजे? कोणता जप केला पाहिजे? ओम नमः शिवायचा जप केला पाहिजे. ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे. काय आहेत? पंचाक्षरी मंत्र आहे. कोणताही घटना असू द्या, कोणतंही दुःख असू द्या, मिटवण्याची ताकद जर कशामध्ये असेल ना, तर ओम नमः शिवाय मंत्रामध्ये असेल. का? तर महावैष्णव ज्ञानोपराय सुद्धा सांगताय बाबा, कितीही प्रकारचं पाप असू द्या, कोणत्याही गोष्टीचं त्या ठिकाणी पाप असू द्या, जर त्या ठिकाणी तुम्हाला मोक्ष मिळवून द्यायचा असेल ना, तर कुणाचा जप करावा? कुणाचा करावा? हरी 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 मंत्र हा शिवाचा. 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 मंत्र दिला आणि हा मंत्र दिल्यानंतर त्या ठिकाणी शाप मिळाला होता केतकीच्या फुलाला. अजून त्या ठिकाणी शाप मिळाला होता, गोमातेने होकार दिला होता, त्यांच्यासोबत गोमाताही आली होती. कथाभाग फार विस्ताराने लांबल म्हणून त्या ठिकाणी थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न केला. गोमातेलाही शाप होता म्हणून गोमातेची सुद्धा पूजा पुढच्या मुखाकडून कधी केली जात नाही. पूजा कुठून केली जाते? पाठीमागच्या साईडनं केली जाते. उद्या परवाच्या कथेमध्ये गोमातेचंही महत्त्व तुम्हाला सांगेल. मग ज्यावेळेला त्या ठिकाणी केतकीच्या फुलाला शाप दिला गेला ब्रह्मदेवाला आणि त्या ठिकाणी विष्णूंना प्रणव पंचाक्षरी मंत्र सांगितला आणि हा प्रणव पंचाक्षरी मंत्र सांगितल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी साधना केली. काय केली? साधना केली. आणि या साधनेमधून पुढे जाऊन त्या ठिकाणी सूत त्या ठिकाणी शौनकादिक ऋषींना सूत महर्षी सांगताय, बाबा हे 1,00,000 श्लोकाचं शिव महापुराण त्या ठिकाणी गायळ होत 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 तुमच्या आमच्यापर्यंत 24,000 श्लोकामध्ये आलं. किती आलं? 24,000 श्लोकामध्ये आलं. आणि 24,000 श्लोकामध्ये त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही आम्ही ज्या शिवलिंगाची पूजा करताय ना, या शिवलिंगावरती एक त्या ठिकाणी पत्र अर्पण केलं जातं. काय म्हणतात त्याला? बेलपत्र म्हणतात. बरोबर आहे की नाही? बेलपत्र काही कुणाकरता आणो की नाही? मग मला सांगा, बेलेला किती पानं असतात? 3 पानं असतात. बरोबर आहे की नाही? मग 3 पानं, या 3 पानाचं बेल का महादेवाला वाहिलं जातं? का वाहिलं जातं? ब्रह्म विष्णू महेश. अजून पुढे काही? ज्या वेळेला तुम्ही आम्ही ते बेलवचं पान, ते बिल्व पान त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाच्या पिंडीपर्यंत समर्पित करायला घेऊन जात असतो, त्यावेळेला आव्हान करावं, हे त्या ठिकाणी भोलेनाथा आमच्याही अंतःकरणामध्ये 3 गुण आहे, सत्व रज आणि तम. या 3ही गुणाचा
अर्पण करायचं असतं. काय अर्पण करायचं असतं? बिल्वपत्र अर्पण करायचं असतं. जेवढं पुण्य शिवालय बांधण्यामध्ये आहे, जेवढं पुण्य शिवालय बांधण्यामध्ये आहे, त्याच्यापेक्षा 100 पट जास्त पुण्य बिल्व वृक्ष लावण्यामध्ये आहे. कशामध्ये आहे? बिल्व वृक्ष लावण्यामध्ये आहे. कोणताही संकट येऊ द्या, कोणताही दुःख घडू द्या, या अति दुःखामध्ये ज्या वेळेला त्या ठिकाणी ते संकट मिटतच नाही, अशा वेळेला बिल्व वृक्षाखाली त्या बिल्व वृक्षाला त्या ठिकाणी गोल आळं करायचं. काय करायचं? बिल्व वृक्षाला गोल आळं तयार करायचं. आणि ते गोल आळं तयार केल्यानंतर ते पाण्यानं पूर्ण भरू द्यायचं. काय करायचं? पाण्यानं पूर्ण भरून द्यायचं. आणि ते पाणी थोडं थोडं मंद मंद गतीने कमी व्हायला लागलं की त्याच जागेवरती पार्थिव शिवलिंग तयार करायचं. आणि पार्थिव शिवलिंग तयार केल्यानंतर त्याच बिल्वपत्राचं त्या ठिकाणी एक पत्र तोडायचं आणि ते पान घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्या पार्थिव शिवलिंगावरती अर्पण करायचं. आणि अर्पण केल्यानंतर सांगायचं, हे भोलेनाथा, अनेक ठिकाणी गेलो, अनेक ठिकाणी मस्तक ठेवलं, परंतु काम काही पूर्ण होत नाही, काम काही पूर्णत्वाला जात नाही, आणि जे दुःख आहे, जी पीडा आहे, ती काही या जीवाला सुटत नाही. मग एकच कर भोलेनाथा, आलोय तुझ्या त्या ठिकाणी बिल्व वृक्षाखाली, आता माझी मनोकामना सिद्धीला जाऊ दे. जर तुम्ही ही इच्छा धरून आणि सायंकाळच्या वेळेला प्रदोष काळामध्ये, कधी? प्रदोष काळामध्ये जर बिल्व वृक्षापुढे पार्थिव शिवलिंग करून जर त्याची पूजा केली आणि त्या बिल्व वृक्षाखाली जर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा जर दीपक लावला, तर तुमची मनोकामना त्या ठिकाणी एका आठवड्यामध्ये पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. काय होते? एका आठवड्यामध्ये तुमची मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण होत असते. मग या शिवलिंगाची पूजा विधीचं अनेक महात्मे या शिवमहापुराणा ग्रंथामध्ये आले. पुढे जाऊन भस्माचं वर्णन सांगताय. आता भस्म 2 प्रकारचे असतात. किती प्रकारचे? भस्म 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे लघु भस्म आणि दुसरं म्हणजे महाभस्म. काय असतं? लघु भस्म आणि महाभस्म असतं. एक म्हणजे शिव आग्नेत भस्म. काय असतं? एक म्हणजे शिव अग्नीत भस्म असतं आणि एक महाभस्म असतं. आता पूर्वीचा काळ महिला मंडळ चुल्यावर स्वयंपाक करायचं. काय करायचं? चुल्यावरती स्वयंपाक करायचं. आणि चुल्यावरती स्वयंपाक केल्यानंतर त्या ठिकाणी पहिली पोळी भाजली की कशाला जायची महिला मंडळ? अग्नीला जायची. कशाला जायची? अग्नीला जायची. म्हणून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी सांगता, बाबा घरामध्ये स्वयंपाक करताना महिला मंडळ एकच करायचंय. पहिला नैवेद्य झाला की अग्नीला समर्पित करायचंय, दुसरा नैवेद्य झाला की गोमातेला द्यायचा, आणि त्यानंतर मधल्या भाकरी आपल्या आणि शेवटची भाकर कोणाची? कुत्र्याची. बरोबर आहे की नाही? आणि आपण काय करतो? भाकरी झाल्या की पहिला त्या ठिकाणी मालकाला डबा पॅक करतो, पोरांचे डबे पॅक करतो, आणि शेवटची भाकर कोणाला? म्हणून काही झालं का आपण घरात कसं कुत्र्यासारखं भुकतो नुसतं. बरोबर आहे की नाही? मी सांगत नाही, शिवमहापुराण सांगतंय. बाबा स्वयंपाक बनवत असताना त्या ठिकाणी पहिली भाकरी अग्नीला गेली पाहिजे. कशाला गेली पाहिजे? अग्नीला गेली पाहिजे. जुन्या महिला मंडळ अग्नीला त्या ठिकाणी ती भाकरी द्यायच्या, जल अर्पण करायच्या, अग्नीला नमस्कार करायच्या, आणि ते त्या ठिकाणी स्वयंपाक झाल्यानंतर दुपारच्या वेळेला जेव्हा चूल शांत व्हायची, त्यामधली जी त्या ठिकाणी राख असायची, तो भस्म असायचा, तो घ्यायचा. आणि घरामध्ये त्या ठिकाणी काही झालं की मुलाला काय सांगायचा? हा भस्म घेऊन काय कर? लाव. याला काय म्हणताय? साधा भस्म म्हणताय. परंतु शिवाग्नीत भस्म कशाला म्हणावं? महाभस्म कशाला म्हणावं? ज्या वेळेला साधू महात्मे मंत्राची आहुती देतात. काय देतात? मंत्राची आहुती देतात. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी कोणालाच त्या ठिकाणी धागा तोडा बांधला आतापर्यंत कुठं चरित्रात वाचलं का? आतापर्यंत कुठं असं चरित्रात आलंय का? राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी आलेत आणि त्या माणसावरून 10-5 नारळ उतरवले, 10-5 लिंब उतरवले, आणि त्या ठिकाणी त्याला काही केलंय असं कुठं ऐकलं का? नाही नाही नाही. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी सकाळी ब्रह्ममुहूर्ताची पूजा करायचे. ब्रह्ममुहूर्ताची पूजा विधी पूर्णत्वाला गेल्यानंतर सूर्यनारायण भगवंताला त्या ठिकाणी तर्पण विधी करायचे, त्या ठिकाणी अर्घ्य अर्पण करायचे, आणि त्याच वेळेला
वेळेला त्या ठिकाणी अग्नीला साक्ष मानून जो विधी केला जातो ना, तो विधी त्या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी करायचे. त्या विधीमध्ये भस्म निर्माण करायचे. तो भस्म कसा असायचा? त्यामध्ये चंदनाची लाकडं असायची, त्यामध्ये त्या ठिकाणी बेलाची लाकडं असायची, उमराची लाकडं असायची, शमीची लाकडं असायची. ही सर्व लाकडं गावरान गायची, गावरान त्या ठिकाणी गौरी असायची. मग ही भस्म तयार करत असताना गौरी कशी असावी? त्या गौरीला कुठेही माती लागता कामा नये. काय लागता कामा नये? माती लागता कामा नये. माती विरहित जी गौरी असते ना, ती गौरी त्यामध्ये अर्पण केली जायची. त्यामध्ये काही अनेक त्या ठिकाणी सामग्री टाकल्या जायच्या, समिधा टाकल्या जायच्या. त्या समिधा टाकल्यानंतर मंत्र उच्चाराने त्या ठिकाणी ते अग्नी प्रज्वलित केला जायचा आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी तो विधी पूर्णत्वाला नेला जायचा. आणि ज्यावेळेला तो विधी पूर्णत्वाला जातो ना, त्यानंतर त्या मंत्राच्या रुचेने जे पवित्र केली जाते ना, त्याला खरा महाभस्म म्हणताय. काय म्हणताय? महाभस्म म्हणताय. आणि तो त्रिपुंड, तो भस्म आपल्या काय करायचा असतो? कपाळाला अर्पण करायचा असतो. काय करायचा असतो? कपाळाला अर्पण करायचा असतो, कपाळाला लावायचा असतो, भोलेनाथाला लावायचा असतो. मग भस्म लावण्याची सुद्धा विधी आहे. काय आहेत मला सांगा? तुम्ही या ठिकाणी सगळे त्या ठिकाणी शिव पंचाक्षरी प्रणवाचा मंत्र जपताय, भोलेनाथाच्या महारुद्रेश्वराच्या मंदिरामध्ये येताय, मग तुम्ही सुद्धा त्रिपुंड लावता. उद्यापासून कथेला येत असताना काय लावायचा? त्रिपुंड लावायचं. बरोबर आहे की नाही? आम्ही घरून निघताना लावतो, पण काय करावं, आमच्या कपाळाला दिसतच नाही. बरोबर आहे की नाही? त्रिपुंड लावल्याशिवाय भोलेनाथाची पूजा पूर्णत्वाला जात नाही. भस्म लावल्याशिवाय भोलेनाथाची पूजा पूर्णत्वाला जात नाही. पूजा विधी करता येत नाही. का? जोपर्यंत रुद्राक्षाची माळ आपल्या गळ्यामध्ये येत नाही, जोपर्यंत रुद्राक्षाची माळ आपल्या गळ्यामध्ये येत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी भोलेनाथाची पूजा करता येत नाही. काय करता येत नाही? भोलेनाथाची पूजा करता येत नाही. कारण लग्न झालेल्या पत्नीच्या गळ्यात जर मंगळसूत्र नसेल, किंवा त्या ठिकाणी तिचा पती असताना जर तिच्या गळ्यात मंगळसूत्र नसेल, तर आपण तिला त्या ठिकाणी विवाहित म्हणत. जेव्हा मंगळसूत्र असतं तेव्हा काय खूण असते? लग्न झाल्याची खूण असते. काय खूण असते? लग्न झाल्याची खूण असते. मग मला सांगा, आपण त्याचे दात झालोय अशी आपल्याकडे कोणती खूण आहेत? आपण त्या भोलेनाथाचे दात झालोय अशी आपल्याकडे कोणती खूण आहे? तर ती खूण जर कोणची असेल तर गळ्यात रुद्राक्षाची माळ असावी, कपाळाला त्रिपुंड असावा. महात्रिपुंड लावण्याचे सुद्धा विधी आहे. जर कोणी अतिथी आला असेल तर अंगुष्ठाने लावायचंय. काय करायचा? कोणी अतिथी आला तर औक्षण करत असताना अंगुष्ठाने करावं. जर गुरुदेवता आली, त्या ठिकाणी ज्येष्ठ आला, गुरु आले, भगवंताचं औक्षण करायचं असेल तर त्या ठिकाणी करंगळी बसल्या बोटाने करावं. कोणत्या बोटाने करावं? भगवंताला त्या ठिकाणी भस्म अर्पित करत असताना किंवा चंदन अर्पित करत असताना हे मधल्या त्या ठिकाणी करंगळी बसल्या शेजारच्या बोटाने करावं. आणि स्वतःला त्रिपुंड धारण करत असताना या 3 बोटांनी करावं. कोणत्या बोटांनी करावा? या 3 बोटांनी करायचं. हे बोट येता कामा नाही. का? हे बोट सांगतोय तू असाचे, तू तसाचे, तू हेच केलंय, तू तेच केलंय. चुका काढण्याकरता हे बोट दिलंय. कोणतं बोट दिलंय? चुका काढण्याकरता हे बोट दिलंय. नवी अंगठी केली का लोकांना पंक्तीत वाढण्याकरता सांगण्याकरता हे बोट दिलंय. काय दिलंय? त्याकरता हे बोट दिलंय. त्रिपुंड लावण्याकरता या 3च बोटांनी काय लावला पाहिजे? त्रिपुंड भस्म लावला पाहिजे. गुरुदेवतांना त्या ठिकाणी औक्षण करत असताना, त्यानंतर भगवंताला औक्षण करत असताना त्या ठिकाणी करंगळी शेजारच्या बोटाने करावं. आणि पाहुणे आले असतील, अतिथी आले असतील, अतिथी देव भव ही महाराष्ट्राची माती सांगते. म्हणून त्या ठिकाणी अतिथींना जर तिलक करायचं असेल तर अंगुष्ठाने तिलक करावं. काय करावं? अंगुष्ठाने तिलक करावं. आपल्याकडे वेळ त्या ठिकाणी फार झालेला आहे. आपल्याला अजून भरपूर काही आपल्याला सृष्टी वर्णनापर्यंत आजचा कथाभाग घेऊन जायचा. कुठपर्यंत यायचा आहे? सृष्टी वर्णनापर्यंत द्यायचा आहे. आता महात्म्य त्या ठिकाणी भरपूर काही आहे. यामध्ये आपल्याला भरपूर काही सांगता येईल. भस्म धारण कसा करावा, कसा निर्माण करावा, शिवांना त्या ठिकाणी कशा पद्धतीने नैवेद्य द्यावा. नैवेद्य देत असताना जर भगवंताला नैवेद्य द्यायचा असेल तर नैवेद्यावरती काय ठेवता? तुम्ही दररोज त्या ठिकाणी महारुद्रेश्वर भगवंताला नैवेद्य अर्पण करता. बरोबर आहे की नाही? मग नैवेद्य अर्पण करत असताना महिला मंडळ जोपर्यंत तुळशी पत्र नैवेद्यावरती ठेवलं जात नाही तोपर्यंत भगवान परमात्मा नैवेद्य समर्पित करून घेत नाही. जर नैवेद्य भगवंताला तुळशीच्या पत्राशिवाय चालत नाही तर
कसा महादेव स्वीकार करेल? कसा स्वीकार करेल? त्याला काय लागतंय? कारण असं वर्णन केलंय, विष्णू भक्त असेल तर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असते. काय असते? विष्णू भक्ताच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असते. शिवभक्ताच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ असते. आणि आई भगवतीच्या भक्ताच्या गळ्यामध्ये काय असते? कवड्याची माळ असते. कशाची माळ असते? छत्रपती शिवरायांच्या सुद्धा गळ्यामध्ये कशाची माळ होती? कवड्याची माळ होती. का? कारण आई त्या ठिकाणी शिवनाईचा निरोप होता. कुणाचा होता? आई जगदंबेचा निरोप होता. आणि त्याच वेळेला हा धर्म टिकला जावा, हा धर्म त्या ठिकाणी संस्थापित व्हावा, ही इच्छा जर कुणाची असेल तर ही इच्छा होती त्या ठिकाणी एका जगदंबेची, एका जिजाबाई साहेबाची आणि एका त्या ठिकाणी माझ्या तुळजापूरच्या भवानी मातेची. म्हणून असं म्हटलं जातं, नव्हते कलम नव्हता कायदा, नव्हते कलम नव्हता कायदा, तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावरती होता माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी. मायबापांनो, जन्माला घालायचं असेल ना तर चांगली संतती घालावी. कशी घालावी? चांगली संतती घालावी. का? असं म्हटलं जातं, अरे किसी के पेट में से बाप पैदा होता, किसी के पेट में से पाप पैदा होता, किसी के पेट में से सांप पैदा होता, मगर यारो जिजाऊ ऐसी माँ थी का जिसके पेट में से बापों का बाप शुभा प्रकट हुआ था, बापों का बाप शुभा प्रकट हुआ. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप राजशिवा जन्मला, तो बापाचा बाप राजशिवा जन्मला.
असतं, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. काही गोष्टीला भगवान परमात्मा योगायोग घडून आणत असतो. काय असतं? काही गोष्टीला भगवान परमात्मा योगायोग घडून आणत असतो. शिवमहापुराणामध्ये त्या ठिकाणी शिवजयंतीचं किंवा शिवाजी महाराजांचं चरित्र घेण्याची काही गरज नव्हती, पण असं म्हणताय जोपर्यंत छत्रपती शिवरायांना आपण मानत नाही ना तोपर्यंत कथा करण्याचा अधिकारच नाही. तोपर्यंत कथा करण्याचा अधिकारच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या निफाड तालुक्याचं भूषण आणि आमच्या निफाड तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अंतकरणापासून छत्रपती शिवरायांची मूर्ती अंतकरणामध्ये एवढी ठासून भरवली ना ते आमचे सुनील दादा आहेत. काही असा योगायोग माहिती नव्हता की दादा येणार आणि तेव्हाच तो विषय निघणार, पण हा योगायोग घडून आला की त्यांचं नेहमीच सांगणं असं, ताई साहेब सगळं करा, तुम्ही अनेक कथा केल्या, कीर्तन केले, आम्ही तुम्हाला आदरस्थानी मानतो, आमच्या अंतकरणापासून रक्ताच्या बहिणीपेक्षा ते मला जास्त मानतात, परंतु त्यांचं एकच सांगणं असतं, ताई साहेब काही करा पण तुम्ही छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास करा. तुमची वाणी एवढी प्रखर आहे की तुमच्या वाणीलाच फक्त निफाड तालुक्यामध्ये छत्रपती शिवरायांचं चरित्र शोभते. आमच्या दादांचं नेहमी मला सांगणं असतं आणि असं माहीतही नव्हतं. दादा फक्त म्हटलं होते ताई एक दिवस तुमच्या कथेला येऊ, पण छत्रपती शिवरायांचा विषय आला आणि दादा इथपर्यंत पोहोचले. बरोबर आहेत की नाही? म्हणून आपला विषय चालला होता की त्या ठिकाणी भस्माचा विषय चालला होता. जोपर्यंत आपल्या गळ्याला भस्म त्रिपुंड लागत नाही तोपर्यंत भोलेनाथ त्या ठिकाणी आपली सेवा मानून घेत नाही. म्हणून गळ्यात त्या ठिकाणी कपडाला काय लागला पाहिजे? त्रिपुंड भस्म लागला पाहिजे. गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा आली पाहिजे. शिवनामाचं महत्व यापुढे त्या ठिकाणी रुद्राक्ष महात्म्य आलंय. काय आलंय? रुद्राक्ष महात्म्य आलंय. आता तुम्हाला फक्त आज एकमुखी रुद्राक्षाचं वर्णन करते, नंतर उद्याच्या कथेपर्यंत आपला विषय अति जास्त आहेत. आपल्याला उद्या शिव पार्वतीचा विवाह करायचा आहे, म्हणून परवाच्या दिवसापासून तुम्हाला मी पूर्णतः 14 रुद्राक्षाचं महत्व सांगून जाईल. एकमुखी रुद्राक्ष इतका महत्वाचा आहे, एकमुखी रुद्राक्ष एवढा महत्वाचा आहे की तो गौड देशामध्ये बघायला मिळतो. कुठे मिळतो? गौड देशामध्ये. आत्ताच्या काळातला त्या ठिकाणी नेपाळ प्रांत. कोणता? नेपाळ प्रांत. तिथं तो एकमुखी रुद्राक्ष आहे. आता किती लोक म्हटले ना आमच्याकडे एकमुखी रुद्राक्ष आहे, हे सगळं खोट आहे. तो एका वर्षातून एकच रुद्राक्ष मिळतो. किती मिळतो? एका वर्षातून एकमुखी रुद्राक्ष मिळतो आणि तो रुद्राक्ष तिथल्या गव्हर्नमेंटला जमा होतो. कुठे होतो? तिथल्या गव्हर्नमेंटला जमा होतो आणि त्या एकमुखी रुद्राक्ष असा रुद्राक्ष आहे त्याला साक्षात शिव मानलेला आहे. साक्षात शिव मानलेला आहे. हा एकमुखी जो रुद्राक्ष आहेत ना, या एकमुखी रुद्राक्षाची एक नाही 108 मण्याची माळ, 108 मण्याची माळ आपल्या ज्या माजी पंतप्रधान होऊन गेल्यात ना, एक स्त्री होत्या, काय नाव त्यांचं? पंतप्रधान इंदिरा गांधी. कोण होत्या? इंदिरा गांधी. ज्या वेळेला इंदिरा गांधी त्या ठिकाणी परदेशाच्या दौऱ्यावरती गेल्यात ना, त्याच वेळेला तिथल्या त्या ठिकाणी नेत्यांचं आणि इंदिरा गांधीचं खूप चांगलं प्रेम होतं, खूप चांगलं रिलेशन होतं. म्हणून तिथल्या त्या ट्रस्ट मधल्या माणसांनी इंदिरा गांधींना एकमुखी 108 मण्यांची रुद्राक्षाची माळ दान दिली होती, त्यांना अर्पण केली होती, बक्षीस म्हणून भेट दिली होती. म्हणून 16 वर्ष इंदिरा गांधींनी राज्य केलं. कशाच्या जोरावरती? रुद्राक्षाच्या जोरावर. कशाच्या जोरावरती? एकच होतं, एकमुखी रुद्राक्ष होता. मग सत्ता संपत्ती सत्त संतती जर तुम्हाला मिळावीशी वाटत असेल तर पूजा करा, गळ्यामध्ये धारण करा, ते म्हणजे रुद्राक्ष धारण करा. काय करा? रुद्राक्ष धारण करा. रुद्राक्षाचा वृक्ष कसा निर्माण झाला हे तुम्हाला मी 2 दिवसानंतर सांगेल. आपल्याला आज त्या ठिकाणी सृष्टी वर्णनाला आपल्याला प्रारंभ करायचा का? या ठिकाणी विद्वेश्वर संहिता पूर्णत्वाला जाते. काय होते? विद्वेश्वर संहिता पूर्णत्वाला जाते. यानंतर दुसरी संहिता म्हणजे त्या ठिकाणी रुद्र संहितेला प्रारंभ होतो. काय होतोय? रुद्र संहितेला प्रारंभ होतो. या रुद्र संहितेमध्ये त्या ठिकाणी 5 खंड पडले गेले. 7 संहिता आहे, त्यामध्ये आपण आज दुसऱ्या संहितेमध्ये पदार्पण करतोय. यामध्ये सृष्टी वर्णन सांगितलं गेलेलं आहे. सतीखंड, पार्वती खंड, कुमार खंड, युद्ध खंड असे 5 खंड यामध्ये आले. किती खंड आले? 5 खंड आले. पुन्हा एकदा ऐका. सृष्टी त्या ठिकाणी सृष्टीखंड, सतीखंड, पार्वती खंड, यानंतर कुमार खंड आणि यानंतर युद्ध खंड.
हे 5 खंड या ठिकाणी रुद्र संहितेमध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. या रुद्र संहितेमध्ये त्या ठिकाणी प्रथम भगवंताने विचार केला, बाबा आता आपल्याला काय निर्माण करायचंय? सृष्टी निर्माण करायची. काय केलं? सांगितलं, ब्रह्मदेवा विष्णू या सृष्टीचे पालक झाले. काय झाले? पालक मंत्री झाले. आता तुम्हाला या सृष्टीची निर्मिती करायची. मग निर्मिती करत असताना ब्रह्मदेवाला सांगितलं, बाबा तुम्ही आता सगळे जीव निर्माण केले, आता तुम्ही मैथुनी सृष्टी निर्माण करा. या मैथुनी सृष्टीमध्ये काय करा? तर या ठिकाणी प्रथम आता स्त्री पुरुषाची निर्मिती करा. म्हणजे आपल्या निर्मिती करता शिवांचा अट्टहास होता. काय होता? भोलेनाथाचा अट्टहास होता. मग भोलेनाथाने सांगितलं, मी या ठिकाणी आता भोलेनाथाला सांगितलं, ठीक आहे देवा, आता सृष्टी निर्माण करतो. मग प्रथम त्या ठिकाणी 4 ऋषींची निर्मिती केली. सनत सनंद आणि सनत कुमार. हा फार मोठा सृष्टीवर्णनाचा भाग आहे. तुम्हाला भागवतातही बघायला मिळतो आणि शिव महापुराणातही बघायला मिळतो. सांगितलं, बाबांनो आता तुम्ही मुलांना जन्म. म्हटलं देवा तुझा आशीर्वाद घेऊ, तुझी साधना करू, आम्ही काही रिकामे नाही. या ठिकाणी संतती जन्माला घालला, शाप दिला, बाबा तुम्ही बालक राहाल. मान्य देवा. आनंद झाला. देवाच्या शापातही त्या ठिकाणी पुण्य होतं. सांगितलं, देवा बरं झालं, मोठं होणार नाही, लग्नाचा विचार येणार नाही, लोकांच्या पोरी पाठवणार नाही, काही टेन्शनच नाही. म्हणले आता लहानच बरं आहेत. म्हटले आम्ही काय सांगितलं? आम्ही लहानच बरं आहेत. मग त्याच वेळेला सांगितलं, बाबा आता तुम्ही एक करा. आता तुम्ही त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला सांगितलं, आता स्त्री पुरुषाची निर्मिती करा. त्याच वेळेला या सृष्टीचा खरा आधारस्तंभ प्रथम स्त्री पुरुषाची निर्मिती केली. मनापासून स्वयंभू म्हणू आणि प्रकृतीपासून एक स्त्री निर्माण केली. तिला शतरूपा. काय म्हणताय? शतरूपा म्हणताय. स्वयंभू म्हणू आणि शतरूपांची निर्मिती केल्यानंतर त्यांना एकच सांगितलं, बाबा आता तुमचं दोघांचं लग्न लावून देतो आणि एकदा का लग्न झालं की तुम्ही काय हो द्या, मुलाबाळांना जन्माला घाला. काय घाला? मुलाबाळांना जन्माला घाला. मग त्यांनी होकार दिला. आता आम्हाला मुलाबाळांना जन्माला घालायला सांगितलं. मग या सृष्टीचं पहिलं कुटुंब ऐकून जा. स्वयंभू म्हणू आणि शतरूपाला प्रगट केलं. स्वयंभू म्हणू आणि शतरूपाचं लग्न झालं. यांना प्रथम 3 कन्या झाल्या आणि 2 पुत्र झाले. काय झाले? माता देहुती, माता आकुती, माता प्रसूती. किती झाल्या? 3 कन्या झाल्या. 2 पुत्र झाले, प्रियावर्त आणि उत्तानपाद. काय झाले? 2 पुत्र झाले. 3 कन्या झाल्यानंतर आता आपली भारताची संस्कृती. मला सांगा, घरात मुलगी लहान असो अथवा मोठी असो, आधी लग्न कुणाचं करतात? मुलीचं करतात. बरोबर आहे की नाही? झालेत ना तुमचे सगळ्यांचे? कुणाचं लग्न करता? मुलीचं करता. का? अगोदर आपली लेक लोकांच्या दारात पाठवावी, बघावं आपला लेकरू लोकांच्या दारामध्ये गेल्यानंतर काय दुःख सोसतंय, नंतर दुसऱ्याच्या मुलीला त्रास द्यावा. खरंय का खोटंय? ज्यावेळेला सांगितलं आता प्रथम कन्या उपवर झाली आणि प्रथम कन्या उपवर झाल्यानंतर सांगितलं, भोलेनाथा आता मुलगी लग्नाच्या योग्यतेची झाली. बापाला टेन्शन आलं. विचार करतोय बाप, आता पोरीचं लग्न करायचंय. मग लग्न करत असताना त्या ठिकाणी जावई पाहिजे. महिला मंडळ कसा पाहिजे? जावई चांगला नोकरीवाला पाहिजे. 5-50 एकर क्षेत्र पाहिजे. त्या ठिकाणी पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी 2-3 फ्लॅट पाहिजे. 4-5 त्या ठिकाणी मर्सरीज कार पाहिजे. पण त्याला आईबाप नसले. काय मनातलं बोलले तुम्ही? त्याला आईबाप नसले पाहिजे म्हणले. मग तुम्हाला कुठं नेऊन घालणार तुमच्या पोराच्या लग्नाला? बरोबर आहेत की नाही? आता प्रथम कन्या उपवर झाल्या. काय झाल्या? प्रथम कन्या उपवर झाल्या. आणि प्रथम कन्या त्या ठिकाणी उपवर झाल्यानंतर आता मुलीचं लग्न करायचं. त्याच वेळेला सांगितलं, बाबा या मुलीचं लग्न कुणाशी करावं? तर त्याच वेळेला त्या ठिकाणी पहिल्या कन्याचा विवाह केला हा कर्दम ऋषींचा. सब तीरथ बार बार, गंगा सागर एक बार, असं ज्या ठिकाणचं क्षेत्र आहेत ना ते त्या ठिकाणी कर्दम ऋषींचं क्षेत्र आहे. आणि त्याच वेळेला कर्दम ऋषींशी लग्न लावून दिलं. आता मुलगी लग्नाला कशी बघावी, काय बघावी, या कथेतलाही गोड भाव आहे. परंतु आपला वेळ फार कमी आहे, कारण की यामध्ये अजून आता महत्त्वाच्या आपल्याला 2 कथा सांगून जायच्या आहेत आणि वेळ आपल्याकडे 10-15 मिनिटाची शिल्लक राहिली. तसं 9च्या पुढे काटा ढळाला की तुम्ही माझ्याकडे नाही का ढाळ्याकडे बघता? कशाकडे बघता? आता घड्याळ नाही म्हटलं काही गरज नाही, मोबाईल समोर आहेत. एकदा बटन दाबलं तर लगेच दिसतंय किती वाजली. बरोबर आहेत की नाही? मग ज्या वेळेला प्रथम कन्या उपवर झाल्या, लग्न लावल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना 9 मुली झाल्या. किती मुली झाल्या? 9 मुली झाल्या. आणि एक मुलगा झाला. 10वे पुत्र झाले. त्यांचं नाव आहे कपिल मुनी भगवंत. काय झाले?
कपिल मुनी भगवंत झाले. त्यांनी संख्या 6 शास्त्रामधलं सगळ्यात अवघड शास्त्र ज्याच्यावरती आपला अर्थव्यवस्था चालते ना त्याला अंकगणित म्हणताय. आणि हेच अंकगणित नावाचं संख्याशास्त्र कपिल मुनी भगवंताने सांगितलं. कुणाला सांगितलं? आपल्या देहूती सारख्या आईला सांगितलं. आणि माता देहूतीची प्राणज्योत आपल्या नरदेहामध्ये विलीन करून घेतली. प्रथम कन्या झाली. दुसरी कन्या होती माता आकुती. कोण होती? माता आकुती. आकुती आता विवाहाच्या योग्यतेची झाली. काय झाली? आकुती आता विवाहाच्या योग्यतेची झाली. मग आकुतीला त्या ठिकाणी प्रजापतींना देण्यात आलं. आकुतीचा विवाह झाला, प्रजापतींना देण्यात आलं. आणि प्रजापतींना देण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना एक पुत्र झाला. त्याचं नाव आहे यज्ञ भगवंत. काय आज आपण काय करतोय? हा 7 दिवसाचा शिव महापुराण नामरूपी हा काय करत आहोत? यज्ञ करत आहोत. हा पुत्र त्यांना झाला. कुणाला झाला? माता आकुतीला. हा पुत्र झाल्यानंतर त्या ठिकाणी या पुत्राचा विवाह लावला तो माता दक्षिणेसोबत लावला. कुणासोबत लावलाय? माता दक्षिणेसोबत लावलाय. त्या ठिकाणी आपली कथा चालू झाल्यानंतर 10 मिनिटांनी मी तुम्हाला सांगितलं होतं दक्षिणेचं महत्व मी तुम्हाला त्या ठिकाणी शिव महापुराण सांगताना सांगेन. माता यज्ञाच्या पत्नीचं नाव काय आहे? माता दक्षिणा. काय मग मला सांगा काकांनो, मावशांना सोडून तुम्ही किती दिवस राहत्या? किती दिवस? 1 दिवस, 2 दिवस, लई भांडणं झाले तर 8 दिवस. 9व्या दिवशी किती पेट्रोल महाग होऊ द्या, किती मीडियावाल्यांनी सोशल मीडियावाल्यांनी सांगू द्या की बाबा उद्यापासून पेट्रोल बंद होणार आहे. काका 2 दिवस त्या ठिकाणी उन्हात तपत्या उभे राहिले. 2 नाही 5 लिटर गाडीला पेट्रोल टाकलं. पण सासरवाडीला मावशीला घ्यायला. खरं का खोटं? खरं का खोटं? आणि तुम्ही काय एवढ्या मनमोकळ्याप्रमाणे हसता? सांगा बरं, काकाला सोडून तुम्ही किती दिवस राहणार? 1 दिवस, 2 दिवस. 3ऱ्या दिवशी आईला म्हटले बाई त्या बाबाच्या कुठं नादाला लागते, त्यांच्या नादाला लागून कुठं संसार होणार आहे का? म्हटले इथं मी इथं राहते, माझ्या गाईचं 25 लिटर दूध दुसरे शेजारचे काढते, आता मला घरी जायचं म्हटले. काय म्हटल्या? घरी जायचं म्हटल्या. मग मला सांगा, तुम्ही जर सामान्य जीवन जगत असताना जर काका मावशीला सोडून राहत नाही, मावशी काकाला सोडून राहत नाही, तर यज्ञ कसा दक्षिणेला सोडून राहिलो? राहील का यज्ञ दक्षिणाला सोडून? म्हणून तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं सगळ्यात महत्वाचं असतं ते दान असतं. काय असतं? राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी सुद्धा सांगायचे, बाबा जीवनात आल्यानंतर काय करावं? दान करावं. मग आता आपण हा नामरूपी यज्ञ ऐकतोय, हा यज्ञ श्रवण केल्यानंतर काय द्यावं लागतं? तुम्ही म्हणते ताई आम्ही एवढ्या या ठिकाणी जंगलाच्या रस्त्यानं आलोय, डोंगरावर आलोय, आधीच तर चोरांचा सुळसुळा सुटायला लागला. म्हणले आम्ही काही सोबतीला पाकिट आणले का? नाही, मला माहिती तुम्ही आणले नसते. नाही आणले. काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, विचार करू नका. मी तुमच्या मुलीसारखी, तुम्ही माझ्या आईसारख्या, तुम्ही सगळ्या मला मुलगी मानताना मन मोकळ्याप्रमाणे हो म्हणा. मी कुठं तुमच्या प्रॉपर्टीत वाटे घ्यायला आले? मानिता सगळ्या मुलगी. मग आता कथा आवरली का प्रत्येकीनं उठायचं, आपल्या गळ्यातलं, कानातलं, नाकातलं काही काढायचं आणि ग्रंथावर आणून. जमतंय ना? तुम्ही म्हटले ताई असं असल तर उद्यापासून आम्ही काही कथेला येणार. खुशाल नाही म्हटल्या. आम्हाला माहिती तुमचा किती सोन्यात जीव आहेत. आता एकच करायचं, आमच्या मावशी लई मन मोकळ्याप्रमाणे नाचता, लई मन मोकळ्याप्रमाणे हसता. माणसाने एवढं आनंदात कथेला राहिलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? त्यांना असं वाटतं की ताईला इथून उचलून घेऊन नाचू का काय करू? त्या प्रत्येक ऍक्शन नाचत असताना माझ्याकडे बघताना मगच नाचत्या. त्यांची इच्छा आपण उद्या लग्नात पूर्ण करू, बरोबर की नाही? होईल तुमची इच्छा पूर्ण, कारण तिकून महारुद्रेश्वराचा संदेश आला की मावशीची इच्छा पूर्ण करा म्हणून. मग ज्यावेळेला त्या ठिकाणी आता यज्ञ दक्षिणेशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही, म्हणून ग्रंथाचं दर्शन घेत असताना दक्षिणास ठेवल्याशिवाय दर्शन घ्यायचं नाही. आजपासून उद्यापासून पाकिटं घेऊन यायचे, लाडक्या बहिणीचे हप्ते उद्या बँकेत जाऊन उद्याच्या उद्या काढून आणा. तिसरी कन्या माता उपवर झाल्या आणि तिसरी कन्या माता उपवर झाल्यानंतर या अगोदर या ठिकाणी आपल्याला गुणनिधीची कथा येत असते. एक त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाच्या
दर्शनाला जातो आणि दर्शनाला गेल्यानंतर त्याला काहीतरी चोरण्याची इच्छा असते. आता त्या ठिकाणी चोरण्याची इच्छा असते पण काहीच मिळत नाही आणि काहीतरी दिसेल, आपल्याला काहीतरी मिळेल, काहीतरी प्रसाद मिळेल, भुकले झालेला आहे, चोर आहेत, काहीतरी मिळावं या आशेने जातो. मंदिरामध्ये काहीच सापडत नाही म्हणून त्या ठिकाणी काय करतो, काहीतरी आपल्याला चोरण्याकरता दिसावं म्हणून आपल्या अंगातला शर्ट काढतो, जाळतो, प्रकाश करतो. भोलेनाथाला वाटलंय एक आपल्या त्या ठिकाणी महारुद्रेश्वरासारखं शिवलिंग होतं. भगवंताला वाटलं अनेक वर्ष झाले या मंदिरात कोणी नाही आलं, कोणीतरी माझा सद्भक्त आलाय, त्याने मला प्रकाशात आणलंय म्हणून भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि सांगितलंय माग बघता काय मागतोय. सांगितलं आलो चोरायला होतो. काय होतो, आलो चोरायला होतो. पण भगवान प्रसन्न झाले आणि शर्ट जाळलं, त्यामुळे सांगितलं आशीर्वाद दिलाय बाबा, भोलेनाथासमोर जर दीपक लावलात ना, भोलेनाथासमोर जर दीपक लावलात ना तर तुम्ही पुढच्या जन्मामध्ये राजा म्हणून जन्माला येताय. काय म्हणून जन्माला येताय, राजा म्हणून जन्माला येताय. मी सांगत नाही, शिव महापुराण सांगतंय. आशीर्वाद दिला आणि पुढच्या जन्मामध्ये तो राजा झाला, चोर होता राजा झाला, त्याला भगवंताचा आशीर्वाद आठवला. कथा फार मोठी आहे, शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगते. ज्याला आशीर्वाद प्राप्त झाला आणि त्याला वाटलंय आता आपण राजा झालो, कशाच्या जोरावरती, भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादाच्या जोरावरती. मागच्या जन्मात शर्ट जाळलाय, मग आता काय करावं, त्या ठिकाणी आपल्या नगरामध्ये दिवंडी पिटवायचा, प्रत्येकाला सांगायचा प्रत्येकाने दारामध्ये शिवलिंगाची, पार्थिव शिवलिंगाची पूजन करा आणि जेवढं काही तेल लागेल, गावरान तूप लागेल, राजाकडून घेऊन जा आणि प्रत्येकाच्या दारामध्ये दीपक लावा. तो गुणनिधी होता. 3 जन्म 2 जन्म झाले, 3ऱ्या जन्मामध्ये भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद मिळाला आणि तो जन्माला आला. काय म्हणून जन्माला आला, अरे सगळ्यांची धन देवता म्हणून कुबेरेश्वर भगवान की. कुबेराचा जन्म झाला. काय झाला, कुबेराचा जन्म झाला. कशानं कुबेर झाला, फक्त आणि फक्त भोळ्या देवाला दिवा लावल्यामुळे. कशामुळे, तो काय होता, मागच्या अवतारातला गुणनिधी होता. 3 अवतारानंतर काय झाला, कुबेर झाला. मग जर नुसतं दिवा लावल्याने जर राजा होता येतं, मग त्या ठिकाणी दररोज नित्यनेमामध्ये त्याची पूजा सेवा केल्यानंतर, बिल्वपत्र अर्पण केल्यानंतर, रुद्राक्षाची माळ घातल्यानंतर, त्रिपंड भस्म लावल्यानंतर आपल्याला काय प्राप्त नाही होणार, सर्व गोष्टी प्राप्त करून देत असतो तो भोलेनाथ असतो. या ठिकाणी त्या ठिकाणी आपलं सृष्टीवर्णन संपलंय आणि हे सृष्टीवर्णन संपत असताना रुद्र संहितेमध्ये आपण सतीखंडामध्ये पदार्पण करतोय. तिसरी जी कन्या होती ना, जी शतरूपा आणि मनु महाराजांची तिसरी कन्या होती, तिचं नाव होतं माता प्रसूती. काय होतं, आज आपल्याला फक्त सती जन्मापर्यंत कथा घेऊन जायची, 5 मिनिटात आपण कथा सोडणार. ज्या वेळेला त्या ठिकाणी तिसरी कन्या उपवर झाली आणि उपवर झाल्यानंतर ते म्हटले आता लहान मुलगी आहे, मोठ्या मुलीचं झालं पण आता लहान मुलीला कसा पाहिजे जावई, आता चांगला कोट्याधीश पाहिजे म्हटले. मग जावई पाहायला सुरुवात केली. आता जावई पाहत असताना विचार केला, सतीमा त्या ठिकाणी माता प्रसूती म्हणल्या असं तसं पोरगा करणार नाही, चांगलं ग्रॅज्युएट झालेला पाहिजे म्हटले, एखादी चांगली त्या ठिकाणी चांगली गुणाची परीक्षा उत्तीर्ण झालेला पाहिजे, MPC UPC झालेला पाहिजे, एखादा क्लास 1 अधिकारी पाहिजे. मग जेव्हा नवरदेव शोधायला सुरुवात केली, ब्रह्मदेवानं डोक्याला हात लावला, म्हटले पोरगी काही ऐकणारी दिसत नाही, आता एक काम करू, आपल्या स्वतःच्या शरीरापासून दशपुत्रांची निर्मिती करू. त्याच वेळेला माता प्रसूती आई साहेबासमोर 9 नवरदेव ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी उभे केले. ते 9 नवरदेव होते, मरी, चात्री, अंगिरा, पुलस्त, भृगु, भृगु, वशिष्ठ आणि देवर्षी नारद. देवर्षी नारद बाजूला झाले, ते ब्रह्मचारी होते. देवर्षी नारद बाजूला झाले आणि इकडे त्याच वेळेला त्या ठिकाणी बघितलं प्रसूती आई साहेबानं, आता या 9 नवरदेवामधून आता आपल्याला गिराईक बघायचं, आपलं कोण होणार. मरी, चात्री, अंगिरा, प्लस्त त्यांना काय केलं, रिजेक्ट केलं. राजा दक्षापर्यंत येऊन पोचल्या. त्या कुठपर्यंत येऊन पोचल्या, राजा दक्षापर्यंत येऊन पोचल्या. राजा दक्षाला बघितलंय आणि त्यांनी वरलंय. काय केलंय, राजा दक्षाला बघितलं आणि त्यांनी वरलं. विचार केला, प्रजापती दिसतोय, महान दिसताय, वरलं गेलं आणि त्यांना आख्यायिका 2 ठिकाणी वेगवेगळे आलेले आहेत. एका ठिकाणी 60 कन्यांची आख्यायिका आली, एका ठिकाणी 30 कन्यांची. किती, परंतु अध्यात्म सांगतं त्यांना 60 कन्या होत्या, शिव महापुराण सांगतोय, भागवताचाही ग्रंथ सांगतोय त्यांना 60 कन्या होत्या. 30 कन्या त्या ठिकाणी 13 कन्या धर्माला दिल्या. किती दिल्या, 13 कन्या धर्माला दिल्या. त्यानंतर 27 कन्या चंद्राला दिल्या. किती दिल्या, 27 कन्या चंद्राला दिल्या. 27 कन्या चंद्राला, 13 कन्या धर्मराजाला. त्यानंतर त्या ठिकाणी
ठिकाणी माता स्वहा नावाची कन्या होती. काय होती? स्वहा नावाची कन्या अग्निदेवतेला दिली. म्हणून अग्नीमध्ये आहुती टाकताना आपण काय म्हणतो? ओम स्वहा म्हणतो. काय म्हणतोय? ओम स्वहा म्हणतो. त्यानंतर जी 15वी कन्या होती ना, ती कन्या त्या ठिकाणी स्वधा नावाची कन्या होती. ही स्वधा नावाची कन्या पित्रांना दिली. कुणाला दिली? स्वधा नावाची कन्या पित्रांना दिली. म्हणून पित्रांची आहुती टाकत असताना ओम स्वधा मंत्राचा ध्वनी म्हणताय. काय म्हणताय? ओम स्वधा मंत्राचा ध्वनी म्हणताय. आणि एक कन्या होती, शेवटची कन्या झाली, मोठी कन्या झाली. तिचं नाव होतं सती आई साहेब. काय होतं? सती आई साहेब होतं. आणि त्याच वेळेला ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी दक्षाला माहिती होतं आपल्या बापाचा अपमान कोणी केलाय. शिवांनी त्या ठिकाणी काय केलं? आपल्या बापाचं एक शिरछेदन केलंय. मग आता या भोलेनाथाला आपल्या दारात आणायचं. ज्यानं आपल्या बापाचा अपमान केलाय ना, तो आपल्या दारात यावा म्हणून त्या ठिकाणी राजा दक्षानं त्या ठिकाणी साधना करायला सुरुवात केली, अनुष्ठान मांडलं. आणि आई भगवती आपल्या घरामध्ये जन्माला यावी म्हणून भगवतीला आव्हान केलं. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, मारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जगवी तोरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जगवी तोरात सारी. आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये गोंधळ मांडला गावे, गोंधळाला ये. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी
असेल. आपण आत्ता घट मानतो अश्विनमध्ये, बरोबर आहे की नाही. पहिली घटस्थापना जर कोणी केली असेल ना, सती आई साहेब दक्ष राजाच्या घरी जन्माला यावा म्हणून सती आई साहेबासाठी जन्माला येण्याकरता पहिली घटस्थापना केली ती दक्ष राजाने केली. कोणी केली? दक्ष राजाने केली. कशा करता? हे आई भगवती तू माझ्या घरात जन्माला यावं आणि शंकर माझे जावई व्हावे म्हणून ही सती माता या ठिकाणी जन्माला आल्या. आता कथाभाग भरपूर आहे, परंतु वेळ या ठिकाणी आपली पूर्णत्वाच्या दिशेने जाते. नंतर अन्नदानाच्या पंक्ती आहे. म्हटले ताई एकदा नवाच्या पुढे काटा गेला की आमचं लक्ष कथेक नाही. आज काय म्हटले आमचं वालं गुळाच्या शिऱ्याक लक्ष लागते, बरोबर आहेत की नाही. म्हणून या ठिकाणी आजची कथा आपण या ठिकाणी पूर्णत्वाच्या दिशेने नेत आहोत. या व्यासपीठावरती आपल्याला अतिशय मंत्रमुक्त जिच्या आवाजाने झालाय, सर्वजण त्या ठिकाणी अंतःकरणापासून तिच्या आवाजावरती त्या ठिकाणी प्रसन्न आहेत ना, ती आमची रुपाली ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रुपाली ताई. रंगदैवता भरून आणण्याचं काम आपल्या कथेमध्ये ती करत असते. म्हणून या ठिकाणी ताई आपल्याला कालपासून साथ आहे. आपले शेवटच्या त्या ठिकाणी कथेपर्यंत त्यांची साथ आपल्याला मिळणार आहे. रुपाली त्यांचे आभार म्हणते, ऋणनिर्देश व्यक्त करते. त्याचप्रमाणे जर दाजी नसते तर ताईला काहीच करता आलं नसतं, बरोबर आहेत की नाही. म्हणून असं म्हटलं जातं दाजी जब आप बजाते हो, जब आप बजाते हो तो लोग हो जाते हैं दंग. जब आप बजाते हो तबला तब लोग हो जाते हैं दंग. मैंने इधर उधर देखा तो राधा नाचती है कृष्ण के संग. राधा नाचती है कृष्ण के संग. एवढा गोड सुरेख ताल आहे त्यांच्या हातामध्ये. काय आहेत? एकदम गोड सुरेख ताल त्यांच्या हातामध्ये. या ठिकाणी आमचे ज्ञानेश्वर दाजी उपस्थित आहे, त्यांचे आभार मानते, ऋणनिर्देश व्यक्त करते. त्याचप्रमाणे आज आदरणीय निलेश महाराजांची आपल्याला उपस्थिती मिळाली, त्यांचे या ठिकाणी आभार मानते, ऋणनिर्देश व्यक्त करते. त्याचप्रमाणे हाच कार्यक्रम आपल्याला आज नाही तर दररोज बघायला मिळावा. काय व्हावा? हाच कार्यक्रम आपल्याला दररोज बघायला मिळावा. 16 अनेकांचा होतो, परंतु ज्या चॅनलचं नावच विठूचा 16 आहे, अशा आमच्या प्रशांत दादाने आपला हा कार्यक्रम वारंवार बघायला मिळावा ही व्यवस्था केली. म्हणून दादाबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचे आभार मानते, ऋणनिर्देश व्यक्त करते. रात्री तो 2 वाजेपर्यंत झोपला नाही दादा, सुनील दादा. रात्री तो 2 वाजेपर्यंत झोपला नाही, पण कालच्या कार्यक्रमाची पहिली आपल्या एंट्रीची रील आणि कार्यक्रम सकाळी 7 वाजेपर्यंत यूट्यूबला टाकून मोकळा झाला होता बिचारा. अगदी वेळेत काम झालं पाहिजे, नाहीतर कार्यक्रम होतो आज आणि रील येते महिन्यानं, बरोबर आहे की नाही. मग लोक म्हणतात ताई महिन्यापूर्वीचा कार्यक्रम झाला आणि तुम्ही आज टाकताय म्हणजे तुम्हाला कीर्तन नाही भेटले का काय, बरोबर आहे की नाही. परंतु अगदी वेळेमध्ये प्रत्येक महाराजांचं काम करत असतो आमचा प्रशांत दादा. त्यांचे आभार मानते, ऋणनिर्देश व्यक्त करते. त्याचप्रमाणे आज झाकीच्या स्वरूपामध्ये भगवान भोलेनाथ असतील, ब्रह्मदेव असतील, विष्णू असतील, या तिघांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. का? आपल्याला नाही ब्रह्मदेवाला भेटायला जाता येणार, नाही संसारामध्ये एवढी साधना वाढत की त्या ठिकाणी शिव आपल्याला दर्शन देतील, नाही सांगता येत ब्रह्मदेव आपल्याला दर्शन देतील. पण या झाकीच्या स्वरूपामध्ये आपल्याला साक्षात त्यांचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. जे झाकी करताना त्याला सुद्धा पुण्य लागतंय. सहजासहजी झाकी अंगावर येत नाही. अरे कोणाचंही रूप नाही घ्यायचं आपल्याला कोणाचंही रूप नाही घ्यायचं, त्या भगवंताचं रूप नटवायचंय म्हणून त्याला सुद्धा पुण्य लागतं. काय लागतंय? पुण्य लागतं. म्हणून त्या तिघांचे आभार मानते, ऋणनिर्देश व्यक्त करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला आवाज आपल्या पुरता नाही तर आपल्या हायवेने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना सुद्धा ऐकायला जातो ना. ही उपकार जर कुणाचे असतील तर संत कृपा साऊंड सिस्टीम दादांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या. दादांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानते, ऋणनिर्देश व्यक्त करते. आणि आज आपल्या कार्यक्रमाला आवर्जून ज्यांची उपस्थिती लाभली, आमच्या गावाच्या शेजारचं गाव म्हणजे ज्या गावामध्ये मी 11 वर्षापासून अगोरोत्र कार्यक्रम करते ना, माझ्या हृदयस्थानचं गाव म्हणजे आमचं वनसगाव आहे. वनसगावमध्ये मी जेव्हा लहान होती ना, अगदी 4वी-5वी होती, जेव्हा माझी सुरुवात झाली ना, त्यावेळेला सुद्धा मी त्या गावात जायची. त्या गावच्या लोकांमध्ये मी टाळ शिकली, त्या गावच्या लोकांमध्ये मी कीर्तनाला उभी राहिली. आणि त्याच गावाने एवढं प्रोत्साहन दिलंय दादा सांगायला. तुम्ही आला म्हणून सांगत नाही, तुम्ही नेहमी माझं वाक्य ऐकता की जेवढं मला वनसगावने महाराष्ट्रापर्यंत नेऊन पोचवलं ना, तेवढं कोणत्याच गावाने नाही पोचवलं.
अति जिव्हाळ्याची माणसं ही माझ्यावाल्या, अगदी आपल्या मुलीसारखं माझ्यावरती प्रेम करता. काही माणसं तर म्हणतात, आमचे सुनील दादा तर म्हणतात, ताई माझ्या रक्ताच्या बहिणीला जेवढं मी जीव लावत नाही ना तेवढा जीव ते मला लावत असतात. प्रत्येक वेळेस फोन आला का, ताई साहेब कधी अडचणी होत्या अर्ध्या रात्री आम्हाला फोन करा, आम्ही तुमच्याकरता धावून येणार. आमचे आप्पा त्यांच्यासोबत आहे, त्यांचे या ठिकाणी आभार मानते, ऋणनिर्देश व्यक्त करते. या ठिकाणी वेळेत वेळ काढून ते कथेला आला आणि अजून त्यांना हक्काने सांगणार ते एखाद दिवस अजून येणार. उद्या तुम्ही कथेला येताना दान करा का, बाबाजींची परिस्थिती नव्हती, वाटत होतं दान करावं. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु माऊली मुंग्यांना ऐकून साखर घेत होते. कोणता विषय चालू होता, साखर घेतली पण ती दान केली नव्हती आतापर्यंत. बरोबर आहे की नाही. साखर हातात घेतली आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी काळ्या मुंग्यांच्या वारुळावरती जायचे आणि साखर अर्पण करायचे आणि हाताने टाळ्या वाजवायचे. आई 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 आज लाखो लोकांना जेव घातलं. कसं जेव घातलं, माझ्या ताकद नाही का या अन्नदान अजून करायची, पण लाखो मुंग्यांना मी साखर खाऊ घातली म्हणजे लाखो लोकांचं अन्नदान केलंय. म्हणून अन्नदान महत्वाचं आहे. त्या ठिकाणी स्वर्णदान महत्वाचं आहे. अनेक दानाचे असे वर्णन आहे. म्हणून उद्या येताना सगळ्यांना दान घेऊन यायचं. बरोबर आहेत की नाही. झालेली सेवा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु माऊलींच्या चरणावरती समर्पित करते. त्याचप्रमाणे पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती, ग्रंथराजाच्या चरणावरती आणि महारुद्रेश्वर भगवंताच्या चरणावरती समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतोय. त्याचप्रमाणे आता आपली यानंतर पुष्पमंजुषा होईल. बरं, प्रश्नमंजुषा होईल. प्रश्नमंजुषानंतर लगेच आरती होईल. आरती धावती घेऊ कारण की वेळ जास्त झाला.